मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आपण ऑलरेडी थेरिटिकल पार्ट त्याचा कव्हर केलेला आहेच. आज आपण काय करणार आहोत की त्या चॅप्टरचे PYQची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे ना. तर जे काही प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन या चॅप्टरवरती येऊन गेलेले असतील 2021 पासून 24 पर्यंत, त्यातले काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स मी इथे घेतलेत आणि ते आपण रिवाइज करणार आहेत. त्याआधी आपण काय करूयात, शॉर्टमध्ये एक चॅप्टर पुन्हा एकदा रिवाइज करूयात की आपण काय काय बघितलं आतापर्यंत या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये काय झालं, सगळ्यात पहिला जो पॉईंट होता आपला तो होता स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय असतं की डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज इदर ट्रू ऑर फॉल्स. एकच काहीतरी असायला पाहिजे, एक तर ट्रू किंवा फॉल्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असायला पाहिजे. ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल तरच आपण त्याला मॅथमॅटिकल स्टेटमेंट म्हणणार आहोत. ठीक आहे ना. नंतर ते दोन स्टेटमेंट कनेक्ट करण्यासाठी आपण काही कनेक्टिव्हचा यूज केलेला बघितलाय. काय काय कनेक्टिव्ह असतं आपल्याकडे, तर एक अँड आहे, ऑर आहे. ठीक आहे. नॉट आहेच, इफ देन आणि इफ अँड ओनली इफ. हे आपण कनेक्टिव्ह बघितलेत. कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन, कंडिशनल आणि बाय कंडिशनल. ठीक आहे. हे 5 आपण कनेक्टिव्ह ऑलरेडी पाहिलेले आहेत. त्यांचे सिम्बॉल आहेत आणि त्यांना काय म्हणतात ते पुढे दिलं शॉर्टमध्ये. ठीक आहे. तर हे सगळं आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे, त्यामुळे याच्यात मी जास्त वेळ याच्यामध्ये घालवणार नाहीये. त्यानंतर ह्यांचे ट्रूथ टेबल्स आपल्याला तयार करता आले पाहिजे होते. हे पण आपण शिकलोत कसे बनवायचे असतात ते. हे जे वेगवेगळे कनेक्टिव्ह यूज करून आपण जे काही बनवणार, कंपाऊंड स्टेटमेंट्स म्हणतात त्याला, जे की 2 किंवा जास्त सिंपल स्टेटमेंट एकत्र करून आपण तयार केले, त्यांना म्हणतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट्स. याच्यामध्ये अँड असेल तर आपण कंडिशन काय सांगितली की दोन्ही टी असतील तरच टी असेल अँडवाला, बाकी तिघांसाठी पण काय असेल ते त्या कंडिशन्स फॉल्सवाल्या असतील. ऑर असेल तर ऑर मध्ये काय कंडिशन बघितली आपण की दोन्ही एफ एफ असतील तरच ऑर वाला एफ असणार आहे, अदरवाईज बाकी तिन्ही पण केसमध्ये काय असेल तो ट्रू असेल. इम्प्लिकेशन मध्ये काय कंडिशन बघितली होती की जर फर्स्ट वाला ट्रू आणि सेकंड वाला एफ अशी कंडिशन असेल तरच इम्प्लिकेशन काय असणार आहे, फॉल्स असणार आहे, अदरवाईज ट्रू असेल. आणि डबल इम्प्लिकेशन साठी कंडिशन काय आहे की ज्या केसमध्ये दोन्ही पण ट्रू असतील, दोन्ही पण सेम असतील ट्रूथ व्हॅल्यूज. म्हणजे इथे बघा ना, पी आणि क्यू दोघे पण ट्रू आहेत. इथे बघा पी आणि क्यू दोघे पण एफ आहेत. दोघांच्या पण ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत. इथे पण दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत. दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील तरच काय असणार आहे, डबल इम्प्लिकेशन ट्रू असणार आहे, अदरवाईज ते फॉल्स असेल. ठीक आहे. हे पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहेच. निगेशन साठी बघितलं आपण की तो ट्रूचा एफ करेल, एफचा टी करेल. ठीक आहे. मला वाटतं सॉरी पुन्हा तेच झालं. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक थोडासा इम्पॉर्टंट पॉईंट होता की ज्या गोष्टी आपण लॉजिकमध्ये बघितल्यात त्या जर सेट सोबत आपण रिलेट केल्या, सेट चॅप्टर जो आपण 11th ला शिकतो, सेट थेरी, तर याच्यामध्ये आपण जे निगेशन करतो ना ते सिमिलर आहे कोणासोबत, तर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट सोबत. ठीक आहे. जसं आपण कॉम्प्लिमेंट तिकडे घेतोय त्याच टाईपचा हा निगेशन इथे काम करणार, लॉजिकमध्ये काम करणार आहे. डिसजंक्शन म्हणजे तो युनियन टाईप डिसजंक्शन म्हणजे आपला ऑर असतो हा, तर हा ऑर जो असेल तो आपला ऑर तिकडच्या युनियन टाईप होणार त्याचं रिलेशन. कंजंक्शन जे आहे अँड, तो कोणा टाईप काम करेल तर इंटरसेक्शन टाईप त्याचं रिलेशन असणार आहे. कंडिशनल स्टेटमेंट असेल सबसेट, आणि इथे मला वाटतं केलं ते. ठीक आहे. बाय कंडिशनल स्टेटमेंट काय असेल तर दोन सेट जे आपण इक्वेलिटी सांगतो दोन सेटमध्ये, त्या टाईपमध्ये काय असेल आपला बाय कंडिशनल स्टेटमेंट असेल. ठीक आहे. तर हे लॉजिक आणि सेट थेरी या दोन चॅप्टरमध्ये काय रिलेशन आहे हे आपण इथे दाखवलं. ठीक आहे ना. की लॉजिक मधलं जे आपण जे सांगतो कनेक्टिव्ह, ते सेट थेरीमध्ये कोणत्या ऑपरेशननुसार काम करतील ते इथे आपण रिलेशन दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर हा एक थोडासा नवीन पॉईंट होता. त्यानंतर या चॅप्टरमध्ये आपण बघितलं स्टेटमेंट पॅटर्न्स. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे विशेष काही नाहीये की 2 किंवा जास्त स्टेटमेंट्स आपण सिंपल यूज केले आणि त्यांचा यूज करून, पण त्यांचा यूज करायचं म्हणजे काय, यांना एकत्र करण्यासाठी तुम्हाला कनेक्टिव्ह लागणार आहेत. तर हे वाले सगळे कनेक्टिव्ह आहेत आपल्याकडे. हे कनेक्टिव्ह आणि ते स्टेटमेंट्स यांना कंबाईन करून आपण जे तयार करतो त्याला आपण काय म्हणतोय, स्टेटमेंट पॅटर्न म्हणतोय. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात. टाइप्स ऑफ स्टेटमेंट्स. जे स्टेटमेंट पॅटर्न आपण आता सांगितला त्याचे टाइप्स काय असतील तर 3 महत्वाचे टाइप्स आहेत. पहिला आहे टोटोलॉजी, ज्याच्यामध्ये जर ते स्टेटमेंट ऑलवेज ट्रू असेल, म्हणजे आपण ट्रूथ टेबल जर तयार केला, आपण तिथे बघितलं होतं, ट्रूथ टेबल जर तयार केला तर सगळ्या व्हॅल्यूज एंट्रीज ज्या असतील त्या टी आल्या पाहिजेत, तर तो टोटोलॉजी असेल. म्हणजेच हे स्टेटमेंट काय ऑलवेज ट्रू आहे. ठीक आहे ना. सेकंड केस काय की जर स्टेटमेंट ऑलवेज फॉल्स असेल तर काय होईल, ते त्या स्टेटमेंटला काय म्हणायचंय, कॉन्ट्रडिक्शन म्हणायचंय. आणि एक असं स्टेटमेंट जे टोटोलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रडिक्शन पण नाही, तर त्या स्टेटमेंटला काय म्हणणार आपण, कॉन्टिजन्सी म्हणणार. याच्यामध्ये काय होईल, मिक्स्ड एंट्रीज असतील.
इथे सगळे एफ असतील, सगळ्या एंट्रीज एफ असतील तर कॉन्ट्रडिक्शन म्हणायचंय, सगळ्या एंट्रीज टी असतील तर टोटोलॉजी म्हणायचंय. मिक्स्ड एंट्रीज असतील तर मग त्याला आपण कॉन्टिजेन्सी म्हणणार आहेत. म्हणजेच मिक्स्ड एंट्रीज म्हणजे काय, तो टोटोलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रडिक्शन पण नाही, असा स्टेटमेंट पॅटर्न विच इज नॉट टोटोलॉजी, निदर टोटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन. ठीक आहे, इट इज कॉल्ड एज कॉन्टिजेन्सी. ओके, चलो, हे पण ऑलरेडी झालेलं आहेच आपलं. पुढे जाऊयात लवकर लवकर. त्याला क्वेश्चन स्टार्ट करायचे, जेवढं लवकर आपल्याला करता येईल तेवढं. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की कन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आपल्याला जर पी इम्प्लाइज क्यू हे स्टेटमेंट तुम्हाला इम्प्लिकेशन वाला गिवन असेल तर याचं काय बनवायचं आपल्याला, कन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे ना. तर याचा कन्व्हर्स काय बनणार आहे, तर हा बनणार आहे क्यू इम्प्लाइज पी. ऑर्डर रिव्हर्स करायचे आपण बघितलं होतं ऑलरेडी. इन्व्हर्स मध्ये काय करायचं असतंय, तर ऑर्डर सेम ठेवायची आहे, दोघांचे निगेशन घ्यायचे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय करणार आपण, ऑर्डर पण रिव्हर्स करणार, क्यू वाला पहिले घेतला, पी नंतर लिहिला, आणि दोघांचे पण निगेशन पण असतील. ठीक आहे ना. तर हे या टाइप मध्ये कन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असेल. त्यानंतर क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. क्वांटिफायर काय असतात रे, ऑलरेडी आपण डिस्कस केलं सुरुवातीलाच या चॅप्टरच्या, की क्वांटिफायर आपण काय करणार, कुठे यूज करणार आहेत, तर जे काही ओपन सेंटेन्स असतील त्यांना स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्यांना आपण हे क्वांटिफायर यूज करणार, आणि त्यांचा यूज केल्यानंतर जे ओपन स्टेटमेंट आहेत ते काय बनतील, स्टेटमेंट्स बनतील. दोन टाईपचे क्वांटिफायर बघितले. एक तर असतोय युनिव्हर्सल क्वांटिफायर, इथे गिवन आहे पहा. एक पहिला युनिव्हर्सल क्वांटिफायर, त्याचा सिम्बॉल हा वाला उलटा ए. दुसरा असतो एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर, त्याचा सिम्बॉल हा उलटा ई. हे दोन टाईपचे क्वांटिफायर आहेत. युनिव्हर्सलचा मिनिंग काय की फॉर ऑल व्हॅल्यूज, जे काही त्या क्वेश्चन मध्ये दिलं असेल, फॉर एव्हरी किंवा फॉर ऑल व्हॅल्यूज. आणि एक्झिस्टन्शियलचं मिनिंग काय असणार आहे की देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन व्हॅल्यू, आणि मग ती पुढे कंडिशन गिवन असेल की त्या सेटमधून ऍटलिस्ट एक तरी व्हॅल्यू असेल जी की कंडिशन सॅटिस्फाय करणारी पाहिजे, तर स्टेटमेंट ट्रू असेल. वरच्या मध्ये काय सांगतो आपण की त्या गिवन सेट मधली प्रत्येक व्हॅल्यू, फॉर ऑल व्हॅल्यूज, त्या सेट मधली प्रत्येक व्हॅल्यू जी असेल तिने काय केलं पाहिजे, जी काही गिवन कंडिशन आहे ती सॅटिस्फाय केली पाहिजे. ठीक आहे. तर टाइमपास न करता आपण पटकन पुढे जाऊयात. ठीक आहे. निगेशन ऑफ स्टेटमेंट हा एक कन्सेप्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेलाच आहे. याच्यामध्ये आणखी थोडंसं ऍड केलंय मी, की याच्यामध्ये काय होणार आहे ना, एक तर तुम्ही ऑर आणि अँड या दोन कनेक्टिव्ह यूज करून आपण जे कंपाऊंड स्टेटमेंट बनवतो त्यांचं निगेशन ऑलरेडी आपण बघितलं होतं. ठीक आहे. हे दोन डी मॉर्गन्स लॉने तयार होतात. त्यानंतर इथे काय आहे की क्वांटिफायर्सचा यूज करून जर स्टेटमेंट तयार केलेलं असेल, इथे युनिव्हर्सल यूज केलाय एक्स सोबत, एक्स हे स्टेटमेंट आहे समजा, त्यासोबत युनिव्हर्सल यूज केलाय आपण, त्याचं निगेशन काय होईल, तर युनिव्हर्सलचं काय बनवायचं आहे आपल्याला, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर बनवायचं आहे. ठीक आहे ना. त्यानंतर एक्झिस्टन्शियलचं काय करणार आपण, युनिव्हर्सल करणार. निगेशन घेताना हे दोन क्वांटिफायर इंटरचेंज होतील. ठीक आहे. निगेशन ऑफ निगेशन सेम स्टेटमेंट राहणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट, एक्स इज लेस दॅन वाय असं स्टेटमेंट असेल आणि त्याचं आपण निगेशन बनवतोय, तर ते काय होणार आहे, एक्स इज ग्रेटर ऑर इक्वल. इथे लेस होतं, इकडे ग्रेटर पण असेल आणि इक्वल पण असेल. ठीक आहे. याच्या उलट जर ग्रेटर साईन असेल, एक्स इज ग्रेटर दॅन वाय, तर आपण काय करायचं, मग लेस ऑर इक्वल बनवायचे. ठीक आहे. त्यानंतर इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन यांचे निगेशन ऑलरेडी डिस्कस आपण केलेच आहेत. त्या दिवशी मी तुम्हाला ते प्रूव्ह पण करून दिलं की हे पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन जे येते, पी अँड निगेशन पी कसं येते. ठीक आहे. याचा आपण सिम्प्लिफाईड इक्विव्हॅलंट फॉर्म लिहिला होता, निगेशन पी ऑर क्यू, आणि मग याचं निगेशन घेतलं तर काय होतं की हा फॉर्म मिळतोय, पी अँड निगेशन क्यू. सिमिलरली डबल इम्प्लिकेशनचं पण आपण याच टाईपमध्ये केलं होतं. याचा आपण आधी इक्विव्हॅलंट फॉर्म लिहून घेतला होता या स्टेटमेंटचा, आणि त्यानंतर त्याचं आपण निगेशन बनवलं होतं. ठीक आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं डिस्कस केलेलं आहेच ऑलरेडी. मी पुन्हा शॉर्टमध्ये डिस्कस करतोय पूर्ण चॅप्टर, की याच्यामध्ये काय काय पॉईंट होते ते, म्हणजे जरी कोणी मिस केलं असेल मागच्या चॅप्टरमध्ये काही गोष्टी, त्यांचं रिवाइज होईल पटकन. स्विचिंग सर्किटला ऍप्लिकेशन आपण बघितलं की जर दोन स्विच आपण असे सिरीजमध्ये कनेक्ट केले असतील सर्किटमध्ये, त्या हा लॅम्प आणि इकडे बॅटरी असेल तुमची जी काही असेल ती, ठीक आहे, असं सर्किट तयार केलं आणि S1 S2 जर सिरीजमध्ये कनेक्ट केले, आपण काय म्हणतोय, हा जो पॅटर्न बनतो तो आपल्या लॉजिकल, आपण जे कनेक्टिव्ह सांगतो अँडवाला कंजंक्शन, त्याच्या टाईप त्याचा आउटपुट असेल जर सिरीजमध्ये असतील तर. जर हे दोन स्विच आपण पॅरलल कनेक्ट केले, पॅरलली कनेक्ट केले म्हणजे काय होईल, या टाईपमध्ये हे बॅटरीला आणि तुम्ही लॅम्पला कनेक्ट करणार आहेत, हे एकमेकांना पॅरलल झाले स्विच S1 आणि S2. तर हे पॅरलल स्विच मध्ये काय होईल की एकामधून जरी करंट पास झाला तरी पण हे लॅम्प ऑन होणार आहे. ठीक आहे ना. दोघे ऑफ असतील तरच ऑफ, म्हणजे हे कोणासारखं काम करतंय, आपला ऑर टाईप मध्ये काम करतंय. इथे काय होतंय, दोन्ही ऑन असतील तरच करंट पास होईल आणि तरच लॅम्प ऑन होणार आहे. एक जरी ऑफ केला तरी
तो लॅम्प ऑफ होईल. म्हणजेच हे अँड टाईप आहे, दोन्ही टी असतील तरच तो अँड वाला टी असतो, एक जर एफ आला तर एफ असतं, म्हणून याला आपण अँड लिहितो. जर दोन स्विच सिरीज मध्ये असतील तर, पॅरलल असतील तर आपण त्याला ऑर लिहिणार आहेत. ठीक आहे, तर ही झाली गोष्ट सर्किटवाली. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळतील वेगवेगळ्या टाईपचे, की स्टेटमेंट पॅटर्न दिला असेल त्याच्यावरून सर्किट बनवा म्हणतील, किंवा सर्किट दिला असेल त्याच्यावरून स्टेटमेंट पॅटर्न सांगा म्हणतील. आणखी एक टाईप असतो क्वेश्चनचा, ज्यात एक मोठं सर्किट गिवन असेल त्याला सिम्प्लिफाय करून त्याचा छोटावाला सर्किट बनवा असं सांगतील क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, तर आपण क्वेश्चन मध्ये बघूयात. ओके, पटकन आता क्वेश्चन मध्ये आलो मी डायरेक्ट, की हा जो थेरेटिकल पार्ट होता याच्यामध्ये जास्त वेळ आपला वाया न घालवता, वेस्ट न करता आपण पटकन क्वेश्चन मध्ये आलोय, कारण आपल्याला मॅक्सिमम क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे ना. थेरेटिकल पार्ट मला वाटतं तुम्ही आधी पण शिकलेला असतात 12th मध्ये असताना, किंवा मी फर्स्ट पार्ट या व्हिडिओच्या फर्स्ट पार्ट मध्ये पण रिवाइज आपण डिटेलमध्ये केलेला आहे. आता क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला क्वेश्चन पहा काय आहे तो. याच्यात म्हणतात की 3 स्टेटमेंट्स गिवन आहेत, पी क्यू अँड आर. हे 3 स्टेटमेंट आहेत. सॉरी, येस पण आहे मला. इट रेन्स टुडे, त्यानंतर क्यू स्टेटमेंट आहे आय एम गोइंग टू स्कूल, आर स्टेटमेंट गिवन आहे आय विल मीट माय फ्रेंड, आणि एस स्टेटमेंट आहे आय विल गो टू वॉच अ मूवी. ठीक आहे ना. हे 4 सिंपल स्टेटमेंट्स आपल्याला गिवन आहेत, आणि या सगळ्यांचं यांनी विचारलंय एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार करून दिलंय, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म सांगा म्हणतायत काय ते. 2021चा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना, सीईटीचा. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द स्टेटमेंट. आपण स्टेटमेंट वाचू काय तर, इफ आला म्हणजे इफ देन याच्यामध्ये आलं, इम्प्लिकेशन तर आहे हे तर समजले आपल्याला. ठीक आहे ना, याच्यामध्ये इम्प्लिकेशन असणार आहे. फर्स्ट स्टेटमेंट काय, इफ नंतर ते पाहायचंय. इट डज नॉट रेन टुडे. ओके, म्हणजे हे जे स्टेटमेंट पी सांगितलंय, इट रेन्स टुडे, याचं हे निगेशन आहे, डज नॉट रेन्स टुडे. इट डज नॉट रेन्स टुडे म्हणजे हे गिवन आहे निगेशन पी. ठीक आहे, इथे ऑर वापरलाय, ऑर आय वॉन्ट गो टू स्कूल. ठीक आहे, इकडे कुठे स्टेटमेंट आहे स्कूलवाला, आय एम गोइंग टू स्कूल, हे स्टेटमेंट क्यू होतं, पण इथे याचं निगेशन आलं. ठीक आहे ना, हे निगेशन तयार केलं इथे, तर हा असेल निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हा झाला या देनच्या आधीचा पार्ट. ह्या देन नंतर पुढे आता काय होणार ते बघायचंय. म्हणजे इम्प्लिकेशन साइनच्या नंतर पुढे जे स्टेटमेंट असेल ते वेगळं असणार आहे. याच्यामध्ये काय गिवन आहे, आय विल मीट माय फ्रेंड, आय विल मीट माय फ्रेंड असं स्टेटमेंट आहे का आपल्याकडे, आहे. म्हणजे हे डायरेक्ट आर स्टेटमेंट आहे. ठीक आहे ना, आय विल मीट माय फ्रेंड म्हणजे आर आहे. अँड, आता अँड यूज केलाय, अँड आय विल गो टू वॉच अ मूवी, इट इज स्टेटमेंट एस. सो हा जो काही असेल तो आपला इक्विव्हॅलंट फॉर्म तयार केला आपण. इक्विव्हॅलंट फॉर्म म्हणजे हा याचा इथे काहीतरी ऑप्शन मध्ये गडबड आहे. सिम्बॉलिक फॉर्म आपण तयार केला याचा गिवन स्टेटमेंटचा. मला वाटतं इथे प्रॉब्लेम झाला थोडासा याच्यामध्ये, ऑप्शन मध्ये गडबड आहे पुन्हा एकदा. इथे काय पाहिजे होतं ना, निगेशन पी ऑर, इथे ऑर पाहिजे होता. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट ते त्यामुळे चुकीचं आहे, टायपिंग मिस्टेक आहे थोडीशी. इथे ऑर हवं होतं, म्हणजे ऑप्शन डी आपला आन्सर आहे. ठीक आहे, आपण थोडं समजून घेऊया, एखाद्या ठिकाणी टायपिंग मिस्टेक जर असेल तर आपण करेक्ट करू त्याला. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट वाला क्वेश्चन बघूयात. निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. इथे पहा, आता इथे काय वापरलंय, इथे क्वांटिफायर यूज केलाय, आणि तो युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज केलाय. ठीक आहे ना, युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. ठीक आहे, युनिव्हर्सल क्वांटिफायर वापरलंय म्हणजे काय, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर्स. याचा मिनिंग, याला आपण रीड पण कसं करणार आहेत, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर्स एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू 0 इज. याचं विचारलं काय, निगेशन, सॉरी, निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. ठीक आहे, या स्टेटमेंटचं निगेशन पाहिजे म्हणजे. ठीक आहे, तर आपण निगेशन मध्ये आता मगाशीच बघितलं होतं की जर क्वांटिफायर यूज केला असेल तर त्याचं निगेशन करताना काय होणार आहे, क्वांटिफायर आपल्याला चेंज करायचं आहे. म्हणजे जर तुमच्याकडे हा युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज केला असेल तर आपण काय करणार, आता त्याला एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर यूज करणार. देर एक्झिस्ट ॲटलिस्ट 1x बिलॉंग्स टू रिअल नंबर्स सच दॅट. आता हे स्टेटमेंट जे पुढे काय असेल ना त्याचं पण निगेशन करावं लागेल. या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे काय होणार, इथे गिवन आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 इक्वल्स टू 0, याचं निगेशन काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 1 नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी करायच्यात, एक तर क्वांटिफायर पण चेंज करायचं आहे पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट जे काही स्टेटमेंट पुढे गिवन आहे कंडिशनवालं त्याचं पण निगेशन बनवायचं स्टेटमेंटचं पुढच्या. ठीक आहे ना, म्हणजे क्वांटिफायर मध्ये निगेशन करताना एक तर तुम्ही क्वांटिफायर इंटरचेंज करणार, युनिव्हर्सल असेल तर एक्झिस्टन्शियल, एक्झिस्टन्शियल असेल तर युनिव्हर्सल, आणि जे काही कंडिशन पुढे गिवन आहे त्या कंडिशनचं पण आपल्याला निगेशन करायचं आहे. ठीक आहे ना, त्या स्टेटमेंटचं पण निगेशन करायचंय. इथे ऑप्शन मॅच करा, कुठला ऑप्शन मॅच होतो आपल्या आन्सर सोबत, तर एक तर हा सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस 1 नॉट इक्वल टू 0 मला पाहिजे होता, म्हणजे हा ऑप्शन सी जो आहे
तो आपल्या आन्सरला मॅच करतो. ठीक आहे, आन्सर सी करेक्ट आहे म्हणजे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना काय ते. क्वांटिफायरचं निगेशन करताना लक्षात ठेवा, एक तर पहिली गोष्ट तुम्हाला क्वांटिफायर चेंज करावं लागेल आणि दुसरी गोष्ट गिवन स्टेटमेंटचं निगेशन पण करावं लागणार आहे. ठीक आहे ना. चलो पुढे जाऊयात. अ मॅन इज जज, स्टेटमेंट पी गिवन आहे की अ मॅन इज जज आणि स्टेटमेंट क्यू दिलंय अ मॅन इज ऑनेस्ट. ओके, ठीक आहे. हे म्हणतायत की S1 असं स्टेटमेंट तयार केलं आपण, इफ अ मॅन इज अ जज देन ही इज ऑनेस्ट. ठीक आहे. S2 काय आहे की इफ अ मॅन इज जज देन ही इज नॉट ऑनेस्ट. ओके, आपण यांचा सिम्बॉलिक फॉर्म बनवून घेऊ लगेच. मग यांनी विचारलं की कोणतं कुठलं स्टेटमेंट कोणासोबत इक्विव्हॅलंट आहे असं विचारलेलं आहे. तर यांचे सिम्बॉलिक फॉर्म पहिले आपण बनवून घेऊयात. फर्स्ट मध्ये S1 चा सिम्बॉलिक फॉर्म पहा काय होईल तो. इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन आहे, अ मॅन इज जज म्हणजे पी आणि देन ही इज ऑनेस्ट म्हणजे काय, क्यू स्टेटमेंट आहे. ठीक आहे ना, जे आहे तेच आहे ते, पी आणि क्यू इम्प्लिकेशन मध्ये. सेकंड मध्ये म्हणतात इफ अ मॅन इज अ जज म्हणजे पी इम्प्लाइज ही इज नॉट ऑनेस्ट म्हणजे निगेशन क्यू असणार ना, ही इज ऑनेस्ट हे आपलं क्यू स्टेटमेंट आहे, त्याचं इथे निगेशन झालं नॉट ऑनेस्ट म्हटल्यामुळे. ठीक आहे. S3 पण आपण लगेच लिहून घेऊयात. इफ अ मॅन इज नॉट अ जज इट मीन्स निगेशन पी इम्प्लाइज. ओके, इथे इम्प्लिकेशन नाही, सॉरी, इथे काय ना की इम्प्लिकेशन नाहीये, इथे काय यूज केलेलं आहे, अ मॅन इज नॉट अ जज. इफ नाहीये, इम्प्लिकेशन नाही म्हणजे, सॉरी, अ मॅन इज नॉट जज म्हणजे निगेशन पी झालं हे, आणि मध्ये ऑर यूज केलं आता, ऑर ही इज ऑनेस्ट म्हणजे क्यू. ठीक आहे, तर हे निगेशन पी ऑर क्यू या टाइप मध्ये तयार झालं. S4 चा पण सिम्बॉलिक फॉर्म लिहा. S4 मध्ये काय सांगितलं यांनी, a man is a judge and he is honest. Okay, a man is judge means statement P and he is honest means statement Q. हे चार तुमच्या समोर आता सिम्बॉलिक फॉर्म आपण तयार केले. चार स्टेटमेंट्स गिवन आहेत, S1 S2 S3 S4, त्यांचे सिम्बॉलिक फॉर्म हे झाले. इथून सांगायचं की कोण कोणाला इक्विव्हॅलंट आहे. याच्यामध्ये पाहूनच ते आपलं सांगू शकतो आपण की इथे बघा हे इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशनचा इक्विव्हॅलंट फॉर्म तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, हा असतो निगेशन P और Q. म्हणजे काय होणार आता, निगेशन पी और क्यू इथे ऑप्शन सी मध्ये आहे, म्हणजेच काय होईल, याचा मिनिंग असा होईल की S1 आणि S3 हे दोन काय आहेत, एकमेकांना इक्विव्हॅलंट आहेत. असा आन्सर आहे का चेक करू आपण. S1 आणि S3 एकमेकांना इक्विव्हॅलंट आहेत असं यांनी दिलं इथे. ठीक आहे ना, हे तुमचं आन्सर असायला पाहिजे, S1 इज इक्विव्हॅलंट टू S3. ठीक आहे, मग हे तुम्हाला काय करायचं म्हणजे समजतंय ना की सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून घेऊया आपण, म्हणजे थोडी जास्त क्लॅरिटी येईल की त्या सिम्बॉलिक फॉर्म वरून समजतंय मला की हा आणि हा जो स्टेटमेंट गिवन आहे हे दोन्ही ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, म्हणजे की इम्प्लिकेशनचा इक्विव्हॅलंट फॉर्मच तो असतो, म्हणून हे दोन सेम असतील. ठीक आहे ना. चलो पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, इफ -7 इज अन इंटिजर देन √-7 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, हा एक स्टेटमेंट आहे की -7 इज इंटिजर, देन हा एक स्टेटमेंट आहे कॉम्प्लेक्स नंबर, -√7 इज कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, आता यांनी विचारलं की एक स्टेटमेंट S2 पण गिवन आहे की -7 इज नॉट अन इंटिजर आणि हे कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, त्यांचा आपण सिम्बॉलिक फॉर्म बनवून घेऊया मला वाटतं, म्हणजे थोडं सिम्पल होईल. इथे काय ना, इफ -7 इज अन इंटिजर हे आपण स्टेटमेंट P म्हणूया आपण याला. ठीक आहे, हे स्टेटमेंट P आहे आणि देन नंतर काय -7 √-7 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे स्टेटमेंट P म्हणू आपण, सॉरी या स्टेटमेंटला आपण Q म्हणूयात. ठीक आहे ना, म्हणजे हे काय गिवन आहे आता, फर्स्ट जे S1 स्टेटमेंट तयार होतंय ते होते P इम्प्लाइज Q वाला. ठीक आहे, हे झालं P इम्प्लाइज Q. सेकंड स्टेटमेंट मध्ये बघा काय ते, -7 इज नॉट अन इंटिजर म्हणतायत ते, म्हणजे निगेशन आला. ठीक आहे ना, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, फर्स्ट याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहितोय मी, निगेशन P ऑर, आता यांनी ऑर यूज केलेलं आहे मध्ये, √-7 इज अ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे हा Q आहे. ठीक आहे, हा Q आहे. ठीक आहे, आता यांनी विचारलंय की या दोन मध्ये विचारलं S1 आणि S2 मध्ये काय रिलेशन आहे, तर ऑप्शन ए पहा, S1 S2 आर कन्वर्स स्टेटमेंट्स. नाही, कन्वर्सचा काही संबंध येणार नाही, इथे ऑर आलाय, कन्वर्स मध्ये इम्प्लिकेशन पाहिजे, ते पण ऑर्डर रिव्हर्स करून. S1 S2 आर निगेशन्स ऑफ इच अदर, तर याचं एक मिनिट लक्ष घ्या की P इम्प्लाइज Q याचा इक्विव्हॅलंट फॉर्म असतोय निगेशन P और Q, आणि याचं जर तुम्हाला निगेशन विचारलं तर निगेशन काय असतंय रे, निगेशन असते P अँड निगेशन Q. ठीक आहे,
म्हणजे इक्विव्हॅलंट फॉर्म आहे निगेशन पी और क्यू, निगेशन आहे पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. तर आता इथे बघा ना, हे सिम्बॉलिक फॉर्म म्हणून सगळं लक्षामध्ये तुमच्या येणार आहे, बाकी काहीच करायची गरज नाहीये. हे दोन इक्विव्हॅलंट दिसत आहेत मला सरळ सरळ. S1चा हा सिम्बॉलिक फॉर्म, S2चा हा सिम्बॉलिक फॉर्म, आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की हे इक्विव्हॅलंट असतात म्हणून. ठीक आहे ना. म्हणजे काय होईल की ऑप्शन आपला काय असेल, आन्सर मध्ये काय असेल, ऑप्शन सी असणार आहे की S1 अँड S2 आर इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स. ते कन्वर्स नाही आहेत, निगेशन नाही आहेत किंवा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पण नाही. हे तिन्ही पण ऑप्शन चुकीचे असणार आहेत. ऑप्शन काय असेल आपलं करेक्ट आन्सर काय असेल तर ऑप्शन सी असेल. म्हणजे थोडक्यात काय होतं ना, की जरी तुम्हाला ते मोठे मोठे सेंटेन्स तयार करून दिले असतील, तुम्हाला त्याचं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आन्सर मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, त्याचं तुम्हाला तो सिम्बॉलिक फॉर्म लिहावा लागणार आहे. सिम्बॉलिक फॉर्म लिहून घेतलं की तुम्हाला लगेच पिक्चर क्लिअर होईल कोण कोणाचा इक्विव्हॅलंट वगैरे आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हणतात हे की निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. हे स्टेटमेंट काय बघा आता, की फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर. ओके, हा तुमचा स्टेटमेंट आहे. म्हणजे आता मी याला असा बॉक्स बनवतो, हे आपल्या स्टेटमेंट आहे. ठीक आहे ना. एवढं स्टेटमेंट गिवन आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर, हे स्टेटमेंट गिवन आहे. आणि विचारलं काय क्वेश्चन मध्ये, या स्टेटमेंटचं निगेशन विचारलंय. आता मगाशी आपण बघितलं की जर तुमच्याकडे हे असेल क्वांटिफाईड स्टेटमेंट असेल, क्वांटिफायर यूज करून तयार केलेलं स्टेटमेंट, तर त्याचं निगेशन कसं बनवायचं असतं. एक तर तुम्ही क्वांटिफायर चेंज करणार, म्हणजे इथे युनिव्हर्सल यूज केलाय म्हणजे हा तर ऑप्शन गेला ए, हा बी पण गेला, आता राहिलं सी आणि डी. फक्त एक्झिस्टन्शियल तयार झाला पाहिजे पहिली गोष्ट. नंतर पुढचं जे स्टेटमेंट आहे त्याच्या जी कंडिशन गिवन आहे पुढे, त्याचं पण निगेशन बनवायचं आहे आपल्याला. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबरचं निगेशन काय होणार, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज नॉट अन इवन नंबर. आता या दोन ऑप्शन मधूनच आपल्याला चेक करावं लागेल आन्सर. तर हा ऑप्शन पण कॅन्सल झाला, नॉट अन इवन नंबर ऑप्शन डी मध्ये. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे. ठीक आहे. ओके, हे पण झालं आपलं आन्सर. आता पुढे जाऊयात. क्वांटिफाईड स्टेटमेंट्स मध्ये लक्षात ठेवा, क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन करताना क्वांटिफायर चेंज करायचं आहे आणि प्लस जी काही कंडिशन पुढे दिली असेल त्या कंडिशनचं पण निगेशन बनवायचं आहे. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट क्वेश्चन. द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ स्टेटमेंट, याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बनवा म्हणतायत. हे तुम्हीच करू शकता मला वाटतं, खूप जास्त काही अवघड नाहीये. हे फर्स्ट स्टेटमेंट गिवन आहे आणि देन नंतर आहे ते सेकंड स्टेटमेंट आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय करू, याला पी आणि याला क्यू म्हणा सध्या. म्हणजे हे पी इम्प्लाइज क्यू हा त्याचा सध्या सिम्बॉलिक फॉर्म आहे. आणि याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये काय करायचं असतंय, एकतर ऑर्डर पण रिव्हर्स करतो आपण, म्हणजे क्यू ला आधी लिहिणार आहेत, नंतर पी ला लिहिणार आहेत आणि दोघांचे निगेशन पण घेतो आपण. ठीक आहे ना. हा त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा हा तो सिम्बॉलिक फॉर्म झाला. पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट जर गिवन असेल, त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होणार आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता याला सेंटेन्स मध्ये चेंज करा. निगेशन क्यू म्हणजे काय असेल, स्टेटमेंट क्यू गिवन आहे आय गेट फर्स्ट क्लास, त्याचा निगेशन पाहिजे आपल्याला आय डू नॉट गेट फर्स्ट क्लास. इफ सोबत काय असायला पाहिजे, आय डू नॉट गेट फर्स्ट क्लास, आय डू नॉट गेट फर्स्ट क्लास. हा ऑप्शन कॅन्सल झालाय, हा ऑप्शन कॅन्सल झालाय. देन नंतर काय असायला पाहिजे, पीचं निगेशन पाहिजे. पी स्टेटमेंट म्हणजे 2 स्क्वेअर इक्वल्स टू 5, त्याचं निगेशन काय असेल, 2 स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू 5. तर हा वाला जो ऑप्शन आहे, ऑप्शन बी, हा आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. सिम्बॉलिक फॉर्म तयार करा, सिम्बॉलिक फॉर्म वरून पुन्हा चेक करा की ऑप्शन मध्ये हा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे याचं स्टेटमेंट कुठे तयार झालंय ते. ठीक आहे. खूप सिंपल गोष्टी आहेत या. थोडंसं तुम्हाला लक्ष देऊन सिम्बॉलिक फॉर्म व्यवस्थित बनवावं लागेल. सिम्बॉलिक फॉर्म जर तुम्ही करेक्ट केलात तर तुमचं आन्सर पण यायला वेळ लागणार नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतात हे आता याच्यामध्ये, की एक तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न गिवन आहे मोठावाला काहीतरी, पी अँड निगेशन आर इम्प्लाइज निगेशन पी और क्यू, असं एक स्टेटमेंट पॅटर्न गिवन आहे. आणि यांनी सांगितलं की इट्स दिस, हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे याची ट्रूथ व्हॅल्यू हॅज ट्रूथ व्हॅल्यू एफ. दिस स्टेटमेंट पॅटर्न हॅज ट्रूथ व्हॅल्यू एफ. म्हणजे हा जो स्टेटमेंट पॅटर्न तयार होतोय त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे, फॉल्स आहे म्हणजे ते. देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी क्यू अँड आर, या तिघांच्या ट्रूथ व्हॅल्यू सांगा म्हणतात. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे दोन मेथड आहेत मित्रांनो. पहिली मेथड काय असेल की तुम्ही याचा ट्रूथ टेबल तयार करा. ठीक आहे. एक तर पहिली मेथड काय असेल, ट्रूथ टेबल तयार करूयात आपण त्याचा. ही झाली फर्स्ट मेथड. पण मला वाटतं ही मेथड जास्त लेंदी असणार आहे, कारण काय होईल ना,
पी क्यू आणि आर हे 3 स्टेटमेंट आपण याच्यामध्ये यूज केलेत, तर तो टेबल मोठा असतो भरपूर. पी मध्ये 8 असतील, 4T 4F नंतर 2T 2F असे, म्हणजे 8 एंट्रीज प्रत्येक कॉलम मध्ये, आणि हे परत ते लेंदी होतं बनवायला. तर त्यापेक्षा सेकंड मेथड जरा थोडी सिंपल आणि थोडी सोपी असेल, कमी टाइम मध्ये होईल आन्सर, याचं मिळेल आन्सर या क्वेश्चनचं. या मेथडमध्ये आपण काय करायचं की तुम्हाला जे क्वेश्चन मध्ये विचारलंय की पी क्यू आरच्या ट्रूथ व्हॅल्यूज सांगा, आणि ऑप्शन मध्ये काय की त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूजच गिव्हन आहेत, तर आपण काय करणार, सरळ सरळ ऑप्शन घेणार, त्या ऑप्शन मधून या ट्रूथ व्हॅल्यूज घेणार. ही टी म्हणजे पी साठी असेल, हा क्यू साठी, हा आर साठी. तर जे काही तुम्हाला स्टेटमेंट गिव्हन आहे, आता समजा मी ऑप्शन ए घेतलाय, समजा ऑप्शन ए मध्ये काय दिलंय की पी स्टेटमेंट ट्रू आहे, क्यू स्टेटमेंट एफ असेल, आर स्टेटमेंट एफ असेल, तर यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज घेऊन आपण या स्टेटमेंट मध्ये सबस्टिट्यूट करायच्या. लक्ष द्या थोडंसं आता की हा पी म्हणजे काय घेतो, ऑप्शन ए बद्दल बोलतोय आपण आता. तर पी ट्रू आहे म्हणजे हा ट्रू, अँड निगेशन आर, आर तर आता एफ दिलेला आहे, एफचं निगेशन काय होईल, टी होईल. ठीक आहे, हा ब्रॅकेट इम्प्लाइज. नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय, निगेशन पी, तर टीचा निगेशन म्हणजे एफ आणि ऑर क्यू म्हणजे एफ. ठीक आहे, मी काय केलं समजतंय ना, जे काय स्टेटमेंट गिव्हन आहे त्याच्यामध्ये ऑप्शन ए चे जे काही आन्सर आहेत त्यांनी सांगितलं टी एफ एफ म्हणजे पी स्टेटमेंट ट्रू असेल, क्यू एफ आणि आर एफ या तिघांची व्हॅल्यू घेतली आहे, याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली आपण जे आहे ते निगेशन, जिथे कुठे निगेशन तिथे फक्त बदलून लिहा. जिथे जे आहे पी आहे तर आपण टी यूज केला, निगेशन आर साठी आपण एफचं निगेशन टी यूज केलं, या पॅटर्न मध्ये आपण हे बनवून घेतलं. आता एक एक ब्रॅकेट सॉल्व्ह करा ना. टी अँड टी काय असतोय, टी असतोय, इम्प्लाइज हा काय असतो, एफ असतोय. तर टी इम्प्लाइज एफ काय येणार फायनली, टी इम्प्लाइज एफ एफ असतो आपल्याकडे, आपल्याला माहिती आहे ऑलवेज. ठीक आहे, पण यांनी सांगितलं की ओके यस त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफच पाहिजे म्हणतात ते. पहिल्याच ऑप्शन मध्ये आपली ट्रूथ व्हॅल्यू एफ आली आहे. ठीक आहे, मग मला वाटतं बाकी ऑप्शन चेक करायची गरज नाही, तरी पण आपण चेक करूया. ठीक आहे, एकदा चेक करून घेऊयात. ऑप्शन बी एफ 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 यूज करायचा, पी म्हणजे एफ आहे आता, आणि अँड निगेशन आर म्हणजे टी असेल. ठीक आहे ना, इम्प्लिकेशन मध्ये काय, निगेशन पी म्हणजे हा टी होईल आणि ऑर मध्ये क्यू म्हणजे एफ आहे. ठीक आहे, तर हा झाला एफ इम्प्लाइज, हे झालं टी. एफ इम्प्लाइज टी ऑलवेज टी असतं. इम्प्लिकेशनची कंडिशन पण आपल्याला माहिती आहे, पहिला टी दुसरा एफ असेल तरच एफ, जसं की फर्स्ट मध्ये होतं हे. ठीक आहे ना, आता काय होणार आहे, हे टी होणार आहे. ऑप्शन सी पण चेक करून पहा लगेचच. ऑप्शन सी हा एफ एफ टी आहे, तर पी म्हणजे एफ अँड निगेशन आर म्हणजे पण एफ, इथे एफ तयार होतोय म्हणजेच इम्प्लाइज, पुढे निगेशन पी म्हणजे टी झाला आता तो. ठीक आहे ना, आणि ऑर मध्ये क्यू म्हणजे एफ आहे. तर फर्स्ट ब्रॅकेट एफ झाला, सेकंड ब्रॅकेट टी झाला, पुन्हा आन्सर काय आलं, टी आलं. इथे टी आला, इथे टी आलं, इथे मात्र एफ येतं. हेच आपल्याला पाहिजे होतं ना, की याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स सांगितली यांनी. तर फॉल्स कुठे येते, ऑप्शन ए मध्येच येते. सिमिलरली तुम्ही ऑप्शन डी पण टाकून चेक करा, तर काही त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे आता ऑप्शन एच आपलं करेक्ट आलंय म्हटल्यानंतर मी फक्त हे तुम्हाला चेक करून दाखवलं, क्रॉस चेक करून, की हे याच्या व्हॅल्यूज आपण कशा काढणार, पण ह्या ट्रू येणार आहेत. ठीक आहे, बाकी सगळ्या ट्रू येणार आहेत. ऑप्शन ए फक्त काय झालंय, फॉल्स मिळालाय. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. आता हे 2000 मला वाटतं, हा यस, या लास्ट क्वेश्चन पासूनच 2022 चे क्वेश्चन स्टार्ट झालेत. येस, आता हा क्वेश्चन 2022 चा होता आता केलेला आपण. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. कन्सिडर स्टेटमेंट, हे एक स्टेटमेंट गिवन आहे, पी एन नावाचं स्टेटमेंट गिवन आहे आपल्याला. एक स्टेटमेंट आहे पी एन, आणि या पी एन मध्ये काय सांगितलंय की पी एन म्हणजे असं आहे की इथपर्यंत स्टेटमेंट आहे, सॉरी, एन स्क्वेअर मायनस एन प्लस 37 इज अ प्राईम. ही जी काय व्हॅल्यू मिळेल एन पी एन, ही व्हॅल्यू पी एन, हे आन्सर काय असणार, याचं प्राईम नंबर असणार असं म्हणतायत ते. ठीक आहे ना, देन विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. आता ऑप्शन मधून जो काय ऑप्शन ट्रू आहे तो वाला आपल्याला सांगायचा आहे. फर्स्ट ऑप्शन चेक करा, हे म्हणतात पी ऑफ 3 अँड पी ऑफ 5 आर फॉल्स, दोन्ही फॉल्स म्हणतात. म्हणजे आपल्याला पी ऑफ 3 फाइंड करून घ्यावं लागेल. पी ऑफ 3 म्हणजे काय करायचं, आता याच्यामध्ये यांच्या जागेवर काय सबस्टिट्यूट करायचं आहे, 3 सबस्टिट्यूट करायचं आहे. तर 9 मायनस 3 प्लस 37, याचा आन्सर काय आला रे, 6 प्लस 37 43 आला. हा प्राईम नंबर आहे. ठीक आहे ना, हा आहे प्राईम नंबर. पी ऑफ 5 पण फाइंड करून घेऊ, कारण सगळ्या ऑप्शन मध्ये पी ऑफ 5 बद्दलच बोलतोय आपण, 3 आणि 5 बद्दल बोलतोय. पी ऑफ 5 काय होईल, हा एन स्क्वेअर म्हणजे 25 मायनस एन म्हणजे 5 आणि प्लस 37, म्हणजे 20 प्लस 37 म्हणजे 57 तयार झालं. 57 प्राईम नंबर आहे का, तर 7 प्लस 5 तर 12 होणार, 12 म्हणजे 3 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे हा काही प्राईम नंबर नाही, हा तर कंपोजिट नंबर आहे. प्राईम नाही म्हणजे कोण आहे तो, कंपोजिट आहे.
आता ऑप्शन चेक करू आपण. आपण सिम्प्लिफाय करून ठेवलं, आता ऑप्शन चेक करायचे. पहिल्या ऑप्शन म्हणतात की दोघे पण फॉल्स म्हणतात की बोथ P3 अँड P5 आर फॉल्स. म्हणजे हा ठीक आहे, हे बघा ना, हे P ऑफ 3 जर यूज केला आपण तर प्राईम नंबर मिळतोय. म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू असेल, जिथे कुठे P ऑफ 3 वापरतील ते ट्रू आहे, बट हे वाला फॉल्स आहे. ठीक आहे ना, हे प्राईम नाही मिळालं ना आपल्याला. तर हे दोन्ही फॉल्स, हे तर आन्सर असू शकत नाही, कारण पहिल्यावाला ट्रू आहे. P ऑफ 3 P ऑफ 5 आर ट्रू, हे पण नाही. हा ट्रू आहे, हा फॉल्स, असा ऑप्शन पाहिजे आपल्याला की P ऑफ 3 P ऑफ 3 इज ट्रू पाहिजे. हे इथे फॉल्स म्हणतात P ऑफ 3, हे पण चुकीचं आहे. P ऑफ 3 इज ट्रू आणि P ऑफ 5 इज फॉल्स, हा वाला ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे ठीक आहे, ऑलरेडी आपण ते त्यांचे आन्सर बनवून ठेवलेत, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय असतील त्या. पहिलावाला P ऑफ 3 साठी ट्रू असणार आहे, P ऑफ 5 साठी फॉल्स असणार आहे. तो ऑप्शन आपण मॅच करणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. निगेशन ऑफ स्टेटमेंट. इथे काय यूज केलं आता, इफ देनचा यूज झालाय म्हणजे इम्प्लिकेशन तर आहे. ठीक आहे ना, हे आहे इम्प्लिकेशन. इकडे इफ आहे, इफ नंतर हे वाला स्टेटमेंट आहे एवढं, हे म्हणजे स्टेटमेंट P तयार झालं. देन नंतर जे काय असेल ते काय आपल्याकडे स्टेटमेंट Q आहे. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे, P इम्प्लाइज Q. हा तुमच्याकडे सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला या गिव्हन स्टेटमेंटचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये चेक काय करायचं आपल्याला. यांनी विचारलं काय, तर यांनी विचारलं की निगेशन विचारलं. ठीक आहे, आता मला हे माहिती आहे की जर P इम्प्लाइज Q असेल आपल्याकडे, तर आपण याचं निगेशन कसं बनवणार बाळांना. आपण काय करतोय की निगेशन काय सांगतो, P अँड निगेशन Q असं सांगतो आपण याचं निगेशन. हे निगेशन साठी लिहिलंय मी, निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q, P अँड निगेशन ऑफ Q. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट सेम असायला पाहिजे, मध्ये अँड आणि सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, हा पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे. जर इम्प्लिकेशनचं निगेशन विचारलं असेल तर फर्स्ट स्टेटमेंट सेम अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, हा पॅटर्न पाहिजे. ठीक आहे, तर आता फर्स्ट स्टेटमेंट सेम बघा कुठे येते, हे जे काही आहे ते असंच राहील. आता याच्यामध्ये काहीच चेंज होणार नाही, कारण याला आपल्याला चेंजेस नाही करायचं आहे, सेम ठेवायचं आहे ना P. तर तो फर्स्ट स्टेटमेंट सेम राहायला पाहिजे. फर्स्ट स्टेटमेंट सेम कुठे ते चेक करा. ऑप्शन ए तर कॅन्सल झाला, ऑप्शन सी पण कॅन्सल झाला. हा फर्स्ट स्टेटमेंट सेम आहे, इथे पण फर्स्ट स्टेटमेंट सेम आहे. आता अँड नंतर पाहिजे निगेशन Q, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन असायला पाहिजे. याचं निगेशन काय बनणार, हे लेस दॅन असेल तर निगेशन काय करतोय आपण, ग्रेटर ऑर इक्वल. त्यामुळेच मगाशी मी ती स्लाइड दाखवली होती की जर लेस दॅन असेल असं कुठतरी, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0, तर याचं निगेशन काय बनणार आहे, एक्स स्क्वेअर इज ग्रेटर ऑर इक्वल टू 0. तर ग्रेटर ऑर इक्वल कुठे चेक करू, हे इथे दिसतंय ग्रेटर ऑर इक्वल टू 0, इथे पण ग्रेटर ऑर इक्वल टू 0. सॉरी, आपल्याला जरा चेक करावं लागेल काय चुकलंय कुठे ते. एक्स इज कॉम्प्लेक्स नंबर अँड एक्स स्क्वेअर इज ग्रेटर ऑर इक्वल टू 0, दोन्हीमध्ये तेच सेम ऑप्शन आहे. पुन्हा एकदा टायपिंग मिस्टेक म्हणायचं याला. ठीक आहे, एक काम करू आपण, इथे समजू की इथे फक्त ग्रेटर दिलाय. ठीक आहे, आणि इथे समजू की हा ग्रेटर आणि इक्वल पण आहे. तर आपल्याला लेस दॅनचं निगेशन काय असणार, लेस दॅनचा निगेशन जो विचारला असेल तर आन्सरमध्ये काय द्यावं लागेल, याचं निगेशन जर विचारलं तर काय येईल आन्सर, ग्रेटर ऑर इक्वल येईल. ठीक आहे ना, तर असं ऑप्शनमध्ये आपण चेंज करून घेऊ आता की हा फर्स्ट स्टेटमेंट सेम आहे, फर्स्ट स्टेटमेंट सेम आहे दोन्हीकडे पण. इथे फक्त ग्रेटर समजू, इथे ग्रेटर ऑर इक्वल समजू, म्हणजे आन्सर काय असेल मग, ऑप्शन डी वाला आन्सर करेक्ट असेल. ठीक आहे, ऑप्शन डी असेल. थोडंसं टायपिंग मिस्टेक असू शकतात काही काही क्वेश्चन मध्ये, तर आपण ते सॉल्व्ह करता करता आपण ते समजून घेऊया कुठे कुठे मिस्टेक झाली आहे. हे पण सध्या 22चेच क्वेश्चन, 2022चे क्वेश्चन चालू आहे, 2022चे वाले क्वेश्चन. ऍक्च्युअल एक्झामचे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस करतोय. महत्वाचं हे की थेरिटिकल पार्ट तर ऑलरेडी आपण कव्हर केलाच आहे, पण ऍक्च्युअल एक्झाम मध्ये काय लेवलचे क्वेश्चन येऊ शकतात हे आपल्याला महत्वाचं असणार आहे, आपण त्याची प्रॅक्टिस करतोय. हे बरं ठीक, हे करता करता आणखी एक गोष्ट अशी होणार नाही, तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा की 2021चे क्वेश्चन आपण आता काही क्वेश्चन 21चे केलेत, आता आपण 22चे काही क्वेश्चन करतोय, यानंतर 23चे येतील, पुढच्या वर्षी 24चे पण येतील. याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चनची लेवल ऑब्झर्व करा की दरवर्षी काय होतं की क्वेश्चन जे आहेत ते जास्त डिफिकल्ट लेवलचे विचारले जायला लागलेत सीईटी मध्ये. याचा अर्थ काय होतोय की सीईटी एक्झाम जी आहे ती प्रत्येक वर्षी डिफिकल्ट होत चालली आहे, म्हणजे यावर्षी आणखी डिफिकल्ट क्वेश्चन यायचे चान्सेस जास्त असणार आहेत. ठीक, मॅथ्सचा तरी पर्टिक्युलरली सीईटी पेपर हा जास्त डिफिकल्ट येत चाललाय दरवर्षीपेक्षा. प्रत्येक वर्षी लेवल ते अपग्रेड करत चाललंय सीईटीचे मॅथ्स. ठीक आहे ना, थोडंसं आपल्याला जास्त डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चनची प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, पुढचा क्वेश्चन पहा. स्टेटमेंट पॅटर्न, हा जो स्टेटमेंट पॅटर्न गिवन आहे इज, हे काय असं विचारलंय. ठीक आहे, आपण याला सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करून बघूया आपण काय होतं ते. सगळ्यात पहिले लॉज यूज करून ट्राय करा. जर लॉजने झालं तर चांगलंच आहे,
नसेल होत तर मग आपल्याला त्याचा ट्रूथ टेबल तयार करावं लागेल. ट्रूथ टेबल बनवायला प्रॉब्लेम नाही, बट थोडं लेंदी मेथड असेल ती ती थोडी मी टाळायचा प्रयत्न करतो. बघूया पहिले काय होतं, आपण आधी यूज करून बघूयात लॉज. तर पी इम्प्लाइज हे ब्रॅकेट सिम्प्लिफाईड फॉर्म काय असतो इम्प्लिकेशनचा, पी इम्प्लाइज क्यू, याचा सिम्प्लिफाईड फॉर्म आपल्याकडे आहे निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन ऑर सेकंड स्टेटमेंट सेम. तर सेकंडमध्ये काय झालं, क्यू इम्प्लाइज पी झालं. आता थोडं स्टेप बाय स्टेप लिहितो मी, याला थोडा वेळ लागेल थोडं, पण हे ऍक्च्युअल करताना एक्झाममध्ये आपल्याला हे फास्ट करायला लागणार आहे. आता आपण ते समजून सांगतोय म्हणून थोडंसं स्टेप बाय स्टेप लिहू आपण त्याला, नाही एक्झाममध्ये इतकं सगळं लिहित नाही बसायचं आहे. जेवढ्या काही स्टेप तुम्हाला स्किप करता येतील तेवढ्या स्टेप स्किप करून लिहायची प्रॅक्टिस करावं लागणार आहे. सेकंड ब्रॅकेटमध्ये पण इम्प्लिकेशन आहे, तर पुन्हा एकदा निगेशन पी ऑर सेकंड स्टेटमेंट जे आहे तेच ठेवावं लागेल. ठीक आहे ना. ओके, इथे पुन्हा इम्प्लिकेशन आलं आतमध्ये, तर याला पुन्हा इम्प्लिकेशनचा सिम्प्लिफाईड फॉर्म यूज करतो. तिकडे आपण लिहितो की फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, इथे पॅटर्न काय, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन सेकंड स्टेटमेंट सेम. तर हा निगेशन पी ऑर फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे इथे ब्रॅकेटच्या निगेशन क्यू झाला, ऑर सेकंड स्टेटमेंट सेम ठेवायचं, इथे सेकंड स्टेटमेंट पी आहे, हा पी सेम राहणार आहे. ठीक आहे ना. आणि इम्प्लाइज इथे मला वाटतं विशेष काही करू शकतो का आपण, हा ठीक आहे, हे पण ऑर आहे, हे पण ऑर आहे. ह्या आतल्या ब्रॅकेटचं काही काम नाही आता, कारण दोन्ही पण सेम ऑपरेशन आहेत, ऑर ऑर. तर निगेशन पी ला मी पी सोबत घेतो, असोसिएटिव्ह लॉ म्हणू आपण याला, की कोणी पण कोणासोबत आपण यूज करू शकतो जर मध्ये सगळे ऑर असतील किंवा अँड असतील तर. आणि तो क्यू बाजूला केला आपण. हे काय असणार आहे, निगेशन पी ऑर पी. आपण ते लॉ मध्ये बघितलं होतं की एक स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन यांच्यामध्ये ऑर असेल तर हे ऑलवेज ट्रू आहे. तर हे ऑलवेज ट्रू आहे, म्हणजे ट्रू ऑर क्यू असं झालं हे. ठीक आहे. इकडे काय होतंय का, इथे पण ऑर आहे, इथे पण ऑर आहे. ठीक आहे. मग आता असं असेल तर काय होईल हे बघा, यांना पण सोबत घेऊ आपण दोघांना, पी ऑर निगेशन पी. इथे पण काय होईल, पी ऑर निगेशन पी सोबत आले आणि राहिला ऑर निगेशन क्यू. ठीक आहे ना. हा ब्रॅकेट तयार झाला. याची ट्रूथ व्हॅल्यू पण काय असणार आपण आत्ताच बघितलं, एक स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन ट्रू असतं, हे पण ट्रू आहे. ट्रू ऑर निगेशन क्यू. ठीक आहे. इम्प्लाइज टी ऑर क्यू काय असणार आहे, ऑर मध्ये एक टी आला म्हणजे हे ऑलवेज ट्रू आहे, ऑर मध्ये एक टी आला म्हणजे हे ऑलवेज ट्रू आहे. क्यू काही का असेल त्याने काही फरक नाही पडणार. इथे पण टी ऑर निगेशन क्यू, एक ऑर मध्ये एक टी आला म्हणजे हे पण ऑलवेज ट्रू आहे. आणि टी इम्प्लाइज टी काय असतं रे बाळांनो, टी इम्प्लाइज टी असतोय टी. म्हणजे टोटोलॉजी याचं फायनल कॅल्क्युलेशन केलं, सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर टी येतं. याचं मिनिंग काय, हे स्टेटमेंट ऑलवेज ट्रू आहे. एखादं स्टेटमेंट ऑलवेज ट्रू आहे म्हणजे काय असणार, ते कोण असेल तर टोटोलॉजी असेल. ठीक आहे. तर हे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, पहिला जो फर्स्ट अप्रोच जो असेल या टाईपच्या क्वेश्चनचा, तो फर्स्ट अप्रोच असेल की आपल्याला यांना सिम्प्लिफाय करायचंय हे लॉज वगैरे सगळे यूज करून, आणि त्यातून काही आन्सर मिळतंय का हे चेक करायचं आपण सगळ्यात पहिल्यांदा. याने जर आन्सर आलं तर ट्रूथ टेबल बनवायची गरज नाही पडणार. पण याच्यामध्ये एवढंच आहे, याला जास्त प्रॅक्टिसची गरज पडते. पण हे लॉज यूज करायचे, कुठल्या स्टेपमध्ये कुठला लॉ, हे सगळं तुम्हाला क्लिअर पाहिजे. तुमची प्रॅक्टिस खूप जास्त पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. थोडी प्रॅक्टिस करा, नाही तर टेबलने पण हा क्वेश्चन होणारच आहे. टेबल तयार कराल तुम्ही, ट्रूथ टेबल, एक एक ब्रॅकेट घेणार, त्या प्रत्येक ब्रॅकेटचा आपण तो कॉलम तयार करणार. हे सगळं त्या टेबल लास्टच्या कॉलम मध्ये तयार होईल. मग जो लास्टचा कॉलम म्हणजे काय, या पूर्ण पॅटर्नचा जो शेवटचा जो कॉलम तयार झाला असेल त्याच्यामध्ये सगळ्या एंट्रीज जर ट्रू असतील तर तो टोटोलॉजी, एफ असतील तर कॉन्ट्रडिक्शन, आणि मिक्सवाल्या एंट्रीज असतील तर मग कॉन्टिजेन्सी. ठीक आहे. हा क्वेश्चन झालाय ऑलरेडी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट. ओके, याच्यातलं आता करेक्ट कुठलं आहे ते विचारलंय, आपल्याला चेक करावं लागेल कुठलं करेक्ट आहे ते. पी अँड क्यू इज इम्प्लाइज टू. ओके, इज टोटोलॉजी, इज कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिजेन्सी. ओके, ठीक आहे. आपण काय करूया ना, याच्यातलं दोन गोष्टी इथे बघा. आता पहिल्यांदा काय, सेकंड स्टेटमेंट काय सांगितलं, हे टोटोलॉजी सांगितलंय. तर याला सिम्प्लिफाय करून काही बनवता येईल का चेक करू, की ह्याला जे लॉज आपण मगाशी यूज केले त्या टाईपचे लॉज यूज करून याचा आन्सर बनवता येईल का ते चेक करायचं. इथे पण तेच चेक करू आपण. आपल्याला विचारले करेक्ट वाला स्टेटमेंट. हा ठीक आहे, मला बाकीच्यात मी जास्त काही लॉज यूज करू शकत नाहीये. ठीक आहे. बट एक काम करू शकतो आपण, हा सेकंड आणि थर्ड आधी पहिले चेक करून घेऊ, किंवा फोर्थ आपण कुठे कुठे आपण ते लॉज यूज करून सिम्प्लिफाय ऑप्शन एलिमिनेट करायचं काम आपण करू. जसं हा ऑप्शन चुकीचा आला तर हा ऑप्शन कमी होऊन जाईल आपोआपच, म्हणजे आपलं पण थोडंसं काम कमी होईल नंतर ट्रूथ टेबल बनवायचं. ठीक आहे. तर इथे याला सिम्प्लिफाय करायचं ट्राय करू. पहिले फर्स्ट ब्रॅकेट होतं आपल्याकडे पी अँड क्यू. मी हा पहिल्यांदा काय घेतलं सॉल्व्ह करायला, की मला जरा सोपं वाटतं हे. इथे पी अँड क्यू आहे, इकडे दोघांच्या निगेशन मध्ये ऑर आहे,
डी मॉर्गन्स लॉ, तुम्ही निगेशन कॉमन घ्याल तर हे परत इथे पण अँड बनणार मध्ये, म्हणजे तो थोडासा सिम्पल वाटतोय बघतानाच मला स्टेटमेंट पॅटर्न. अँड हे दोघांचं निगेशन आहे. डी मॉर्गन्स लॉ उलटा यूज करायचा होता आपल्याला. हे निगेशन जर आपण बाहेर लिहिलं ब्रॅकेटच्या, तर आतमध्ये ऑरचा अँड होईल, म्हणजे आतमध्ये पी अँड क्यू तयार होईल, निगेशन ऑफ पी अँड क्यू असं तयार होईल हे. ठीक आहे ना, म्हणजे एक स्टेटमेंट आहे ब्रॅकेटमध्ये आणि त्याच स्टेटमेंटचं निगेशन आहे, यांच्यामध्ये अँड वापरलाय. एक स्टेटमेंट त्यांचं त्याचंच निगेशन याच्यामध्ये अँड, म्हणजे याचा आन्सर ऑलवेज काय असणार, याचा आन्सर ऑलवेज फॉल्स असणार आहे. हे फॉल्स आहे. ठीक आहे ना, हे फॉल्स आहे. म्हणजे फॉल्स आलं म्हणजे काय, हे टोटोलॉजी असेल का, तर नाही, हा ऑप्शन कॅन्सल झाला. एक एक ऑप्शन आपण इलिमिनेट करायचा ट्राय करतोय. ठीक आहे, आता पुन्हा एकदा वरती जाऊया. फर्स्ट मध्ये काय करता येईल का आपल्याला बघूयात, किंवा लास्ट मध्ये काय करता येईल का. ठीक आहे, लास्ट वाला ट्राय करू आपण. लास्ट मध्ये काय, पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लाइज पी. इथे इम्प्लिकेशनचा सिम्प्लिफाईड फॉर्म यूज करू. ठीक आहे, ट्राय करून बघूयात. इम्प्लिकेशन सिम्प्लिफाईड फॉर्म मागाशी बघितला आपण, निगेशन पी ऑर क्यू असतो, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन ऑर, सेकंड स्टेटमेंट सेम. सेकंड स्टेटमेंट काय आपल्याकडे असं आहे, इथे पुन्हा इक्विव्हॅलंट फॉर्म यूज करायचा इम्प्लिकेशनचाच. ठीक आहे, तर इथे काय बनणार, निगेशन पी ऑर फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन क्यू, ऑर सेकंड स्टेटमेंट सेम म्हणजे हा पी असेल. बरोबर आहे, आपण मगाशी पण याच टाईपचं थोडंसं केलं होतं ना. इथे काय दोन्ही पण ऑर आहेत, म्हणजे ब्रॅकेट आता काही त्याचं काही इम्पॉर्टन्स राहिलं नाही ब्रॅकेटचं, कोणी पण कोणासोबत पण तुम्ही घेऊ शकताय. तर मी निगेशन पी आणि पी ला सोबत घेणार, म्हणजे इथे बनेल आपल्याकडे निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ते निगेशन पी ऑर पी काय असतंय, एक स्टेटमेंट त्याचं निगेशन, बट याच्यामध्ये ऑर आहे. आता इथे अँड होता मध्ये, त्यामुळे ते एफ आलं. कधी पण अँड मध्ये एक एफ होणार तर एफ होणार ना, त्यामुळे ते एफ असतं. इथे ऑर आहे मध्ये, म्हणजे एक स्टेटमेंट यांच्यातलं तर ट्रू असणारच आहे, तर यांचं ऑर पण ट्रूच असेल, आणि टी ऑर काय असेल तर निगेशन क्यू. आता पुन्हा ऑर मध्ये एक टी झाला म्हणजे काय होणार आहे, तो निगेशन क्यू जो स्टेटमेंट आहे याची ट्रूथ व्हॅल्यू काही जरी झाली तरी काय फरक नाही पडणार. हे टी ऑर आलं म्हणजे आन्सर ऑलवेज टी आहे. हे टी आलं म्हणजे टोटोलॉजी पाहिजे होतं, पण यांनी काय सांगितलं, हे कॉन्टिजेन्सी सांगितलं, म्हणजे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. ओके, ठीक आहे. आता आपल्याला काय बघावं लागेल मग, एकदा परत चेक करा. ऑप्शन ए इथे काय म्हणतायत की स्टेटमेंट S1 इज करेक्ट, तर अजून S1 बद्दल बघितलंच नाही आपण. S4 इज करेक्ट, हा ऑप्शन तर इलिमिनेट झाला, हे कॉन्टिजेन्सी नाही टोटोलॉजी आलं. S1 इज करेक्ट रिपीट झालं मला वाटतंय. बरं ठीक आहे, S1 अँड S2 आर करेक्ट. तर S2 तर आपलं S2 तर फॉल्स चुकीचा आलाय, हा तर इनकरेक्ट आहे. ठीक आहे ना, म्हणजे हा ऑप्शन पण आपण इलिमिनेट करणार. ऑप्शन इलिमिनेट करायचं काम आपण करतो एक एक. सेकंड इलिमिनेट झालाय, लास्ट वाला इलिमिनेट झालाय. इथे पुन्हा तोच प्रॉब्लेम आहे. आता आपल्याकडे काय झालं की दोन सेम सेम टाईप झालेत ऑप्शन्स, म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ मध्ये आता कन्फ्युजन होणार आहे परत एकदा. आपण फर्स्ट वाला चेक करू. ठीक आहे, आपण एक काम केलं आतापर्यंत, बी आणि डी तर आपण इलिमिनेट केले, आता फक्त राहिला ए आणि सी. ठीक आहे, यांना आपण सॉल्व्ह करायचा ट्राय करू. आता ए ला आपण पहिले ए सॉल्व्ह करू पहिले. ठीक आहे, तर ए मध्ये काय होईल बघा, याचा हा इक्विव्हॅलंट फॉर्म सांगतात, आपण हे सिम्प्लिफाय करून घेऊ. ठीक आहे ना, गिवन काय बघा, हे राईट साइड काय गिवन आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू. याला सिम्प्लिफाय तुम्हाला करावं लागेल सगळ्यात पहिले. आता इम्प्लिकेशनचं निगेशन आपल्याला माहिती आहे काय असते, ते इम्प्लिकेशनचं निगेशन काय असतंय लिहावं लागेल मला. ते इम्प्लिकेशन निगेशन आपण असं लिहितो की पी अँड निगेशन क्यू. हे निगेशन बद्दल बोलतोय मी, हा इक्विव्हॅलंट फॉर्म नाही बोलत आहे, हा निगेशन बद्दल सांगतोय मी. ते म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट सेम ठेवायचे, फर्स्ट स्टेटमेंट सेम ठेवा, अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, तर याचं निगेशन काय बनेल, क्यू बनेल. आणि हे लेफ्ट हँड साईडला आहे का चेक करा, तर येस, हे लेफ्ट हँड साईडला आहे. म्हणजे काय होईल की ऑप्शन जो ए स्टेटमेंट S1 जो आहे तो करेक्ट आहे. म्हणजे आपण जर पहिला हा चेक केला असतं तर आपलं हे बरंचसं काम कमी पण झालं असतं, बट S1 केल्यानंतर इथे एक ऑप्शन S1 अँड S2 साठी पण करेक्ट वाला आहे. S2 पण चेक करायचा होताच, तरी पण जर S1 करेक्ट आला असता फर्स्ट अटेम्प्टला आपला सॉरी, तरी पण आपल्याला S2 पण चेक करावं लागलं असतं ना. त्याच्यामुळे काय की S2 चं चेक करायचं काम होतच. मी फर्स्ट S2 चेक केला, कारण मला सोपा तो वाटला पहिल्यांदा बघितल्या की हा जेव्हा पहिला इथे हा सिम्पल वाटला, मग हा सगळ्यात पहिले चेक केला आपण. ठीक आहे, म्हणजे S1 करेक्ट आहे हे तर समजलंय आपल्याला. इथे पण तेच गिवन आहे, इथे पण तेच गिवन आहे. याच्यापैकी एक ऑप्शन मध्ये काहीतरी वेगळं असेल, किंवा इथे S4 वगैरे पाहिजे होतं असं काहीतरी, म्हणजे S1 ट्रू आपण सांगितलं असतं फक्त. ठीक आहे, तर हे थोडंसं लॉजिकचे जे लॉज आहेत हे लॉजचा यूज करायचे आणि आपल्याला
क्वेश्चन सिंपल होतील. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, 25 इज अन ऑड प्राईम नंबर. ओके, हे 3 स्टेटमेंट गिवन आहेत पी क्यू आर, आणि विचारलंय की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज ट्रू. ओके, यांचे आपण काय करू ना, सगळ्यात पहिले ट्रूथ व्हॅल्यू यांच्या बनवून घेऊयात. ठीक आहे, पहिले बघा, 25 इज अन ऑड प्राईम नंबर. ऑड नंबर तो आहे बट तो प्राईम नाहीये. ठीक आहे ना, तो प्राईम नाही म्हणजे हे काय झाला, याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स झाली फर्स्ट स्टेटमेंटची. सेकंड स्टेटमेंट मध्ये चेक करा, 14 इज अ कंपोजिट नंबर. ओके, हे करेक्ट आहे म्हणजे हा ट्रू आहे. आणि थर्ड वाला चेक करू, थर्ड वाला 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. तर ठीक आहे, हा ट्रू आहे. ठीक आहे, फर्स्ट वाला फॉल्स आहे, बाकी दोन ट्रू आहेत. आता म्हणतात की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज ट्रू. काय हरकत नाही, एक एक ऑप्शन घेऊयात, त्याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघायचं. आता ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन, त्यानंतर क्यू म्हणजे काय, क्यू म्हणजे आपला टी आहे, ट्रू आहे. अँड आर म्हणजे पण ट्रू आहे. ठीक आहे ना, आणि ऑर पी म्हणजे एफ आहे. तर हे टी अँड टी टी होणार आहे, टीचं निगेशन म्हणजे एफ होणार आहे. एफ ऑर एफ काय होईल, एफ होईल. तर आपल्याला ट्रू आला पाहिजे, हा ऑप्शन कॅन्सल झाला. आपण त्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू तिथे तयार केल्यात त्या इकडे काय करतोय, सबस्टिट्यूट करतोय ऑप्शन मध्ये. ठीक आहे, सेकंड ऑप्शन, आता निगेशन पी म्हणजे पी तर एफ होता ना, त्याचं निगेशन टी झालं. ऑर ब्रॅकेटमध्ये आता क्यू अँड आर दोन्ही पण टी आहेत, तर टी अँड टी टीच होणार आहे. तर हे टी ऑर टी काय मिळालं मला, इथे टी मिळालं. हे सेकंड वाला आन्सर असायला पाहिजे. तरी पण आपण थर्ड आणि फोर्थ चेक करू एकदा. थर्ड मध्ये या पी म्हणजे एफ आहे, एफ अँड क्यू इज टी अँड टी. अँड टी याच्यावर डिपेंड राहील सगळं. आता पण एफ अँड टी काय होणार, एफ होणार आहे. एफ अँड टी पुन्हा काय मिळेल आपल्याला, एफ मिळेल. हा एफ मिळतोय. लास्ट वाला पण चेक करा, एफ ऑर टी अँड निगेशन आर म्हणजे एफ. एफ सोबत अँड ऑलवेज एफ असणारच आहे. ठीक आहे ना, एकच ऑप्शन करेक्ट आहे ट्रू वाला, म्हणजे तो कुठला ऑप्शन मिळाला आपल्याला, ऑप्शन बी. ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर. ठीक आहे, हे थोडंसं सिंपल आहे. तुम्हाला काय करायचंय, यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज बनवायच्यात आणि मग त्या ऑप्शन मध्ये सबस्टिट्यूट करून चेक करायचं की कुठला ऑप्शन ट्रू असेल तो. ओके, 3 फ्री स्टेटमेंट्स पी क्यू आर आर गिवन, आणि एक स्टेटमेंट पॅटर्न दिलाय पुढे आणखी, त्याला इक्विव्हॅलंट फॉर्म विचारला काय असेल तो. ओके, आता मला बघा सांगा की याच्यामध्ये आपण एक काम करू शकतो. इथे तुम्हाला इम्प्लिकेशन गिवन आहे, त्याचा इक्विव्हॅलंट फॉर्म विचारलाय. इम्प्लिकेशनचा इक्विव्हॅलंट फॉर्म आपल्याला माहिती असतो. ठीक आहे, तो असतो, जर तुमच्याकडे पी इम्प्लाइज क्यू दिला, त्याचा इक्विव्हॅलंट फॉर्म आहे निगेशन पी ऑर क्यू. सेकंड स्टेटमेंट सेम, फर्स्ट निगेशन. तर असं काही आहे का चेक करा पहिले, सगळ्यात पहिले. असं काही नाहीये कुठे काही. ठीक आहे ना, सेकंड स्टेटमेंट जे आहे तेच ठेवावं लागेल, क्यू ऑर आर असं कुठे नाहीच आहे. ठीक आहे, मग असा जर क्वेश्चन आला की आता आपण लॉज कुठे यूज करू शकत नाही, सिम्प्लिफाईड वाले फॉर्म कुठे यूज होत नाहीयेत, लॉज कुठे यूज करता येत नाहीत आपल्याला, तर मग शेवटचा पर्याय काय, शेवटचं लास्ट वाला ऑप्शन काय आपल्याकडे, ट्रूथ टेबल तयार करायचं. आता स्टेटमेंट बघायच्या मध्ये स्टेटमेंट 3 आहेत, पी क्यू आणि आर. तर तुम्हाला काय करायचंय, पीचा एक कॉलम 4 वेळा टी 4 वेळा एफ, क्यू वाला कॉलम 2-2 वेळा ते सगळं असेल, आणि आरच्या कॉलम मध्ये अल्टरनेट टी एफ असं बनवायचं. त्यानंतर हे एक एक बनवा, हा ब्रॅकेटचा कॉलम बनवा पहिले, नंतर त्याचं इम्प्लिकेशन बनवायच्या सोबत. हे आता इथे काय मी करत नाही, खूप वेळ जाईल, हे तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा. हे याचा एक कॉलम तयार होईल. त्यानंतर काय करावं लागेल ना, एक एक ऑप्शन आपल्याला घ्यावं लागणार आहे. हा ऑप्शन आहे, याचा तो टेबल तयार करता समोरच लगेच. तर याच्या एंट्रीज आणि याच्या एंट्रीज जर सेम आल्या तर आन्सर काय असेल, हे असेल. नाही आल्या सेम तर आपल्याला काय करायचं, मग सेकंड ऑप्शन घ्यायचा आहे, तो बनवायचा लगेच पुढे. मग त्यातल्या एंट्रीज चेक करा, मॅच करतायत का, तर तो ऑप्शन असेल. ठीक आहे, हे थोडंसं लेंदी काम आहे, बट इथे काय ऑप्शन नाही दुसरा काहीच. इथे आपण काही करू शकत नाही, कुठले लॉ यूज होऊ शकत नाहीत, कुठला सिम्प्लिफाईड फॉर्म यूज होऊ शकत नाही. इथे तुम्हाला ट्रूथ टेबल बनवूनच हे करायचंय. ठीक आहे ना, थोडंसं हे लेंदी बनणार आहे, बट हे ऍक्च्युअली क्वेश्चन असतात पण त्यासाठीच, तुमचा थोडा टाइम कन्झ्युम करण्यासाठी. ठीक आहे, लॉजिक हा चॅप्टर सोपा आहे, बट त्यात काय होईल, कधी कधी एखादा क्वेश्चन असा येईल की तो जास्त टाइम कन्झ्युम करेल. बट हा लक चांगला असेल आपला तर फर्स्ट ऑप्शनच मॅच होऊन जाईल, मग तो वेळ वाचेल आपला. ठीक आहे, बट जर तो शेवटच्या ऑप्शनकडे गेलो तर थोडा जास्त वेळ लागणार आहे. त्यासाठी टेबल बनवण्याची थोडी प्रॅक्टिस ठेवा, स्पीड आपल्याला पाहिजे कॅल्क्युलेशन करताना. ठीक आहे, तो टेबल तयार करताना ओव्हरऑल सगळ्याच पूर्ण चॅप्टरमध्येच कॅल्क्युलेशनचा स्पीड तुम्हाला मेंटेन ठेवावा लागेल जास्त, तर पेपर कव्हर होणार आहे. कारण आपल्याकडे आहेत 50 क्वेश्चन आणि टाइम आहे 90 मिनिट्स, म्हणजे तुमच्याकडे 2 मिनिट पण पूर्ण नाही आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्रडिक्शन. ओके, कॉन्ट्रडिक्शन कुठलं असेल ते विचारलंय. आता हे सगळे अँड ऑर मध्ये दिसतात, म्हणजे आता लॉज यूज करू शकतो आपण.
लॉजचा यूज करून आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू यांना. ठीक आहे. S1 S2 S3 S4 तो सिक्वेन्स ठीक आहे, थोडासा वेगळा, काय हरकत नाही. याला सिम्प्लिफाय करू. आपल्याला पाहिजे कॉन्ट्रडिक्शन पाहिजे, म्हणजे F आला पाहिजे आन्सर सिम्प्लिफाय केल्यानंतर. ठीक आहे. तर इथे अँड आणि इथे ऑर आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करावं लागेल. तर यूज करा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा होईल, निगेशन P सोबत एकदा निगेशन Q आणि Q सोबत एकदा निगेशन Q, म्हणजे निगेशन P सोबत ऑर मध्ये असेल हा निगेशन Q ऑलवेज. निगेशन P ऑर निगेशन Q हा एक ब्रॅकेट मध्ये यांच्या अँड, आता Q ऑर निगेशन Q, तर हे तर T असणार ऑलवेज, हा T आहे आणि याचं अँड याच्यासोबत आहे, तर आपण पूर्ण याच्यावर डिपेंड असणार. आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय त्याच्यावर डिपेंड आहे, कारण अँड आला मध्ये आणि एक T आला, दुसरा पण T असेल तरच T, दुसरा F असेल तर F. म्हणजे हे आता कॉन्ट्रडिक्शन नाही आहे, कारण हे जर T झालं तर हे ट्रू पण होऊ शकतं पूर्ण. ठीक आहे. म्हणजे हा ऑलवेज फॉल्स नाही होऊ शकणार, हा कधी कधी ट्रू पण असेल. तर पहिला ऑप्शन तर नाहीये, म्हणजे सेकंड ऑप्शन चेक करू. आता सेकंड ऑप्शन मध्ये या, सेकंडला सॉल्व्ह करावं लागेल बाजूला घेऊन थोडं. P इम्प्लाइज Q म्हणजेच काय असतंय, निगेशन P ऑर Q, हा त्याचा सिम्प्लिफाईड इक्विव्हॅलंट फॉर्म लिहिला मी. ऑर लगेच पुढे P अँड निगेशन Q दिलंय. ठीक आहे. आता एक लक्ष द्या की हे जे स्टेटमेंट आहे हे म्हणजेच P इम्प्लाइज Q आहे. ठीक आहे ना, हे आपल्याला माहिती आहे. आता इक्वेल आपण तोच यूज केला ऍक्च्युअली खरं तर. आणि हे जे काही आहे ना, हे याचंच निगेशन असतं, हे पण आपल्याला माहिती आहे. P इम्प्लाइज Qच हे निगेशन आहे. म्हणजे पहा काय झालं, इथे काय तयार झाला, P इम्प्लाइज Q, आणि हा जो काही आहे तो कोण आहे, त्याचंच निगेशन, आणि त्यांच्यामध्ये ऑर आहे. मग एक स्टेटमेंट आणि त्याचं समजा एक सिंगल स्टेटमेंट ॲज्युम करू आपण, याला समजा हे यस आहे, हे यस आणि ऑर त्याचंच हे निगेशन. हे ऑलवेज काय असतं, हे ऑलवेज ट्रू असतं. हे ऑर आहे ना मध्ये, ऑर ऑलवेज ट्रू असतो, अँड असेल तर ऑलवेज एफ असतोय. तर हे ऑलवेज ट्रू आहे, म्हणजे हे कॉन्ट्रडिक्शन नाही, हे तर टोटोलॉजी होणार आहे. ठीक आहे. हे आपल्याला कॉन्ट्रडिक्शन पाहिजे होतं. सेकंड ऑप्शन पण कॅन्सल झाला. दोन ऑप्शन तर कॅन्सल झाले आपले इथेच. ओ शिट, सॉरी, दोन ऑप्शन तर आपले इथेच कॅन्सल झालेत, पहिला आणि दुसरा, सेकंड. ठीक आहे. थर्ड आता चेक करावं लागेल आपल्याला. थर्ड पेक्षा मला वाटतं हा ठीक आहे, थर्ड पण सिम्पल आहे, काय हरकत नाही. चेक करू आपण. हे निगेशन Q ऑर निगेशन Q आपण बाहेर घेऊ शकतो, कॉमन घेतल्या टाईप. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणार आपण, तो उलटा यूज करणार की ऑर निगेशन Q कॉमन झाला दोघांमध्ये. पण इथे काय राहिलं, आता फर्स्ट मध्ये राहिला निगेशन P, मध्ये यांच्या ऑर आहे, तर ऑर इथे राहिला P. इथे काय तयार झालं परत, आत्ताच बघितलं आपण, एक स्टेटमेंट त्याचं निगेशन, यांच्यामध्ये ऑर, म्हणजे हे ऑलवेज टी आणि ऑर मध्ये निगेशन Q. पण आता हे ऑर आलाय, ऑर मध्ये एक T आला, म्हणजे हे ऑलवेज ट्रू आहे. याच्यामध्ये निगेशन Q काही जरी असलं तरी काही फरक नाही पडणार. ऑर मध्ये एक जरी T आला तरी ते ऑलवेज T असतं, म्हणजे हे पण टोटोलॉजी झालं. ऑप्शन सी पण टोटोलॉजी आहे. राहिला कुठलं, ऑप्शन डी. एकदा चेक पण करू आपण त्याला. याला सिम्प्लिफाय करू आता. इथे पण अँड आहे, इथे पण अँड आहे, म्हणजे कोणी पण कोणासोबत पण काही फरक नाही पडणार. असोसिएटिव्ह लॉ, हा निगेशन P सेपरेट घेऊ बाजूला, आणि अँड या दोघांना एकत्र करू आता. Q अँड निगेशन Q. ठीक आहे. तर आता एक स्टेटमेंट Q आणि त्याचंच निगेशन, बट त्यांच्यामध्ये अँड आलं. ऑर असेल तर आपण काय सांगतो, हे T असतं म्हणून सांगतो, बट अँड असेल तर हे ऑलवेज काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. आणि फॉल्स मध्ये अँड आला असेल, अँड मध्ये एक जरी F आला तरी पण आन्सर काय असणार, ऑलवेज F असणार. आता निगेशन Pच्या व्हॅल्यूचा इम्पॉर्टन्स नाही राहणार आहे, कारण की अँड मध्ये एक F आला तरी पण हे F असतं. जसं इथे आलं की ऑर मध्ये एक जरी T आला तरी हे T होणार, कारण दुसरा काही पण असू द्या, काही फरक नाही पडत आता. तसं इथे अँड मध्ये एक F आला म्हणजे तो ऑलवेज फॉल्स असणार आहे. दुसरा स्टेटमेंट काही असेल तरी काही फरक नाही पडत, ऑलवेज फॉल्स असणार, म्हणजेच काय तयार झालं, हे कॉन्ट्रडिक्शन. तर आपला ऑप्शन काय असेल, आपला आन्सर काय असेल, ऑप्शन डी असेल. ऑलरेडी मी टिक केलं होतं, कारण पहिले तीन ऑप्शन आपले टोटोलॉजी आले, म्हणजे आपलं शेवटचा आन्सर टोटोलॉजी. फर्स्ट वाला टोटोलॉजी पण नव्हता आला, तो तर काही ठिकाणी ट्रू आणि काही ठिकाणी फॉल्स, म्हणजे कॉन्टिजन्सी टाईप तयार झालं. ते लास्ट वाला ऑप्शन करेक्ट होता. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात. 2023 चे क्वेश्चन चालू आहेत सध्या. PQRB 3 स्टेटमेंट्स, देन ओके, हे एवढं डबल इम्प्लिकेशन आणि ते नेक्स्ट ब्रॅकेट, दोन मोठे मोठे ब्रॅकेट दिलेत, आणि त्यांच्यात त्यांनी विचारले की हा एक मोठा ब्रॅकेट आहे, डबल इम्प्लिकेशन हा पुढचा ब्रॅकेट आहे, हे काय असेल असं विचारलंय. टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिजन्सी, आणि हे इक्विव्हॅलंट फॉर्म दिला, असं काहीतरी ऑप्शन चेक करायचे. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, पुन्हा तीच आपली मेथड की पहिले आपण लॉज यूज करून सिम्प्लिफाय करायचा ट्राय करायचा आहे. ओके, तर पहिले काय होईल, इम्प्लिकेशन आहे, P इम्प्लाइज पुढचा ब्रॅकेट. इम्प्लिकेशनचा सिम्प्लिफाईड फॉर्म काय असतोय, निगेशन ऑफ फर्स्ट टर्म ऑर
सेकंड टर्म सेम ठेवायचा आहे, ठीक आहे. हा झाला पहिला वाला ब्रॅकेट. याला आणखी सिम्प्लिफाय नंतर करू आपण. डबल इम्प्लिकेशन, इथे काय होईल, इथे पण इम्प्लिकेशन आहे. तर फर्स्टचं निगेशन पी अँड क्यूचं निगेशन और सेकंड टर्म सेम ठेवला इथे मी, ठीक आहे ना. तोच पॅटर्न यूज केला की पी इम्प्लाइज क्यूचं सिम्प्लिफाईड फॉर्म, इक्विव्हॅलंट फॉर्म. फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, सेकंड वाला सेम. इथे पुन्हा इम्प्लिकेशन आला, त्याला आणखी एकदा सिम्प्लिफाय करू आपण ब्रॅकेटमध्ये. फर्स्टचं निगेशन और सेकंड सेम ठेवायचं आहे. आणि हे डबल इम्प्लिकेशन मध्ये या ब्रॅकेटमध्ये पण काय झालं होतं की इथे पण हे डिस्ट्रीब्युटिव्ह हे निगेशन यूज करून टाका आतमध्ये ब्रॅकेटच्या. म्हणजे हा निगेशन पी अँडचा और होणार, निगेशन क्यू और आर असं तयार झालं. इथे पण इथे और आहे, इथे पण और आहे, म्हणजे इथे ब्रॅकेटचं काही काम नाही राहिलंय. तर निगेशन पी और निगेशन क्यू और आर मी याला असं लिहिलं, डबल इम्प्लिकेशन. पुढे पण सेम टर्म तयार झालेला आहे ऑलरेडी. हे दोन्ही पण टर्म सेम तयार झाले म्हणजे काय, आता आपण आहोत डबल इम्प्लिकेशन मध्ये. दोन्ही पण जर सेम असतील ट्रूथ व्हॅल्यूज तरच डबल इम्प्लिकेशन ट्रू असतो. म्हणजे जर हा ब्रॅकेट एफ असेल तर हा पण आपोआप एफ असणार आहे, कारण ते सेमच त्यांच्या व्हॅल्यूज आहेत ना, सगळ्या एंट्री सगळ्या सेमच आहेत स्टेटमेंटच्या. हा जर ट्रू असेल तर हा पण ट्रू असेल, हा एफ असेल तर हा पण एफ असेल. दोन्ही सेम असतील म्हणजे हे ऑलवेज काय असणार आहे, ऑलवेज ट्रू असणार आहे. ऑलवेज ट्रू म्हणजे काय सांगायचं आपण, टोटोलॉजी सांगायची. तो स्टेटमेंट पॅटर्न काय असेल तर टोटोलॉजी असेल. थोडंसं लक्ष द्या इकडे की काय होतंय की हे जर तुम्ही टेबल तयार करत बसलात ना, की याचा पूर्ण तो याचे एक एक कॉलम बनवावा लागेल. पी क्यू आर 3 कॉलम, या ब्रॅकेटचा कॉलम, मग त्याच्यासोबत याचा इम्प्लिकेशनचा एक कॉलम, ठीक आहे. इथेच 5 कॉलम झाले. याचा एक कॉलम बनवा 6 नंबरचा, याचा एक कॉलम 7 नंबरचा, आणि यांचा डबल इम्प्लिकेशन 8 नंबरचा. असे तुम्हाला 8 कॉलम तयार करावे लागणार आहेत मिनिमम, ठीक आहे. म्हणजे 8 कॉलम जर करायचे असतील तर त्यात जो काही वेळ लागणार आहे त्यापेक्षा जर तुम्ही थोडंसं हे लॉज व्यवस्थित प्रॅक्टिस केले असतील आणि तुम्हाला थोडी प्रॅक्टिसने थोडं स्पीड जर मेंटेन राहिला तुमचा सॉल्व्ह करण्यासाठी सगळं शेवटपर्यंत, तर तुमचं हे काय होणार आहे, खूप कमी वेळामध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतोय. सीईटी मध्ये महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट तोच आहे की आपण कुठल्या कुठल्या क्वेश्चन मध्ये कसा कसा टाइम आपला मिनिमम करू शकतो, मिनिमाइज करायचं आहे आपलं टाइम. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपलं आहे जे आपण एलपीबी मध्ये लिनियर प्रोग्रामिंग चॅप्टर मध्ये शिकतो ना आपण, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता इथे सीईटीचा पेपर देताना आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे की मिनिमाइज द टाइम रिक्वायर्ड टू सॉल्व दी क्वेश्चन्स. क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी जो टाइम आपल्याला रिक्वायर्ड आहे तो कसा मिनिमाइज करता येईल त्यासाठी आपल्याला हे थोडी प्रॅक्टिस करायची गरज आहे. कुठे कुठे काय काय आपण करून टाइम कमी करू शकतोय क्वेश्चन सॉल्व करण्याचा ते शोधावं लागेल, त्याची प्रॅक्टिस करावं लागेल. म्हणजे तुमचा पेपर तो 1.5 तासाचा टाइम आहे. 1.5 तास म्हणजे 90 मिनिट्स असतात फक्त. 90 मिनिट्समध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स सॉल्व करायचे. एवढे करायचे असतील तर तुम्हाला स्पीड तर पाहिजे कॅल्क्युलेशनचा. दुसरी गोष्ट तुम्हाला मेथड्स माहिती पाहिजेत की आपण कुठल्या कुठल्या क्वेश्चनमध्ये काय मेथड यूज करून तो कमीत कमी टाइममध्ये सॉल्व करू शकतोय. पण हे असं लगेच होणार नाही, त्याला खूप जास्त प्रॅक्टिसची गरज असणार आहे. आणि खूप जास्त प्रॅक्टिस म्हणजे कुठून होणार, तर तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स जेवढे काही मॅक्सिमम सॉल्व करता येतील तेवढे मॅक्सिमम सॉल्व करावे लागतील, ठीक आहे. चलो पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द लॉजिकल स्टेटमेंट. हे स्टेटमेंट गिवन आहे इज फॉल्स, देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर. ओके, मगाशी आपण एक क्वेश्चन सॉल्व केला या टाईपचा की याचा एक तर पहिली मेथड असेल की ट्रूथ टेबल तयार करा आणि त्याच्यामध्ये जिथे कुठे हे फॉल्स तयार होईल त्या शेवटच्या कॉलम मध्ये त्या फॉल्स साठी बघा पी आणि क्यू काय आहेत ते. ही एक मेथड झाली, थोडी लेंदी झाली ती. दुसरी मेथड काय, आपल्याला की ऑप्शन घ्यायचा आहे त्यात सबस्टिट्यूट करायचं. चला पहिला ऑप्शन घेऊ, चेक करू आपण. एफ टाकू, पी म्हणजे एफ आहे, डबल इम्प्लिकेशन. निगेशन क्यू म्हणजे पण काय होणार, एफ होणार इथे, ठीक आहे. हा पहिला ब्रॅकेट इम्प्लाइज निगेशन पी म्हणजे हा टी आणि अँड क्यू म्हणजे टी, ठीक आहे. हे काय होतंय पुढे, एफ डबल इम्प्लिकेशन एफ हे ऑलवेज टी असणार, टी इम्प्लाइज हा पण टी आहे. तर हे काय तयार झालं रे, हा पण टी तयार झाला. पण यांनी काय सांगितलंय, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय फॉल्स आहे, फॉल्स सांगितलेली. फॉल्स वाला चेक करायचा आहे कुठला येईल तो, ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन कॅन्सल झाला. सेकंड ऑप्शन मध्ये या, दोन्ही पण टी टी. आता तर टी इम्प्लाइज एफ, सॉरी टी डबल इम्प्लिकेशन हा त्याचा निगेशन म्हणजे एफ होणार इथे पहिल्या ब्रॅकेटमध्ये. इम्प्लाइज हा पण एफ होईल आता, एफ अँड क्यू म्हणजे टी, ठीक आहे. हे काय होणार, फर्स्ट वाला ब्रॅकेट काय होईल, फर्स्ट वाला ब्रॅकेट होणार आहे एफ. फर्स्ट इथे काय होईल ना, इथे टी डबल इम्प्लाइज एफ म्हणजे काय होणार आता हे, तर हे तर होणार आहे एफ. काहीतरी मला वाटतं प्रॉब्लेम आहे. हा एफ आहे, त्यानंतर इम्प्लाइज एफ अँड टी, हा तर एफ असेलच. एफ अँड एफ हा पण टीच असतोय.
हा पण आला टोटोलॉजी. ठीक आहे, आपल्याला एफ पाहिजे, कॉन्ट्रडिक्शन म्हणजे तो एफ आला पाहिजे स्टेटमेंट पॅटर्न. नंतर चेक करा, पी वाला टी आहे म्हणजे टी डबल इम्प्लाइज एफचा निगेशन म्हणजेच टी इम्प्लाइज पुन्हा पुढच्या ब्रॅकेटमध्ये टीचा निगेशन म्हणजे एफ असेल अँड क्यू म्हणजे एफ असेल. ठीक आहे, तर हे तर टी असणार आहे, टी इम्प्लाइज हा एफ असणार आहे. इथे आला बघा एफ, हा एफ मिळाला. आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, कोण कधी ट्रू असतो कोण कधी फॉल्स असतो ते. तर टी इम्प्लाइज एफ ऑलवेज एफ, म्हणजे ऑप्शन काय असेल तुमचा, ऑप्शन सी असेल आपला आन्सर. ठीक आहे ना, आपला आन्सर काय असणार, ऑप्शन सी असणार आहे. ठीक आहे, ओके. तर याचा आन्सर काय मिळालं आपल्याला, ऑप्शन सी असेल आपला करेक्ट आन्सर. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ. नेक्स्ट क्वेश्चन काय की कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ हे गिवन एक स्टेटमेंट आहे पहा, एक्स इफ एक्स अँड वाय असं काहीतरी दिलं की इफ एक्स अँड वाय आर इंटिजर्स सच दॅट एक्स वाय इज ऑड, हे वाला एक स्टेटमेंट आहे म्हणजे इफ नंतर. देनच्या पुढे एक वेगळं स्टेटमेंट आहे बोथ एक्स अँड वाय आर ऑड, म्हणजे आता इम्प्लिकेशनचा फॉर्मॅट आहे. इफ एक स्टेटमेंट गिवन आहे त्याला आपण पी म्हणूयात, हा जो स्टेटमेंट आहे पहिलावाला त्याला आपण पी लिहिणार, जो सेकंड स्टेटमेंट आहे पुढे तिकडे त्याला आपण क्यू म्हणणार आहेत. ठीक आहे, म्हणजे हे पी इम्प्लाइज क्यू आहे. आता याने विचारलं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तुम्हाला माहिती आहे काय असतं, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतं, जर तुम्हाला पी इम्प्लाइज क्यू गिवन असेल आपल्याला तर याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आपण काय सांगतो, आपण सांगतो की ऑर्डर पण रिव्हर्स करा आणि निगेशन पण घ्या. ठीक आहे, म्हणजे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी हा त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ऑर्डर उलटी पाहिजे आणि प्लस त्यांचे निगेशन, दोघांचे निगेशन पण पाहिजे आपल्याला. चेक करा आता, पहिलं सेकंड स्टेटमेंटचं निगेशन पाहिजे आपल्याकडे, बोथ एक्स अँड वाय आर ऑड, याचं निगेशन पाहिजे. याच्यामध्ये काय म्हणतात, बोथ एक्स अँड वाय आर ऑड हे निगेशन नाहीये, आर इवन हे पण आपण निगेशन असं लिहित नाही, म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोन्ही कॅन्सल झालेत. ठीक आहे, ऑप्शन ए कॅन्सल झालाय, ऑप्शन बी कॅन्सल झालाय. सी मध्ये या की एक्स ऑर वाय इज अन ऑड, ओके, देन एक्स वाय इज ऑड. थोडंसं मला जरा वेगळं वाटतंय, पुढे लास्टमध्ये जाऊ. बोथ एक्स अँड वाय आर नॉट ऑड, यस हे करेक्ट आहे, निगेशन क्यू तयार झालं इथे, बोथ एक्स अँड वाय आर ऑड. देन द प्रोडक्ट एक्स वाय इज नॉट ऑड, निगेशन पी. आपला निगेशन फर्स्ट स्टेटमेंट काय होतं, पी स्टेटमेंट, की एक्स वाय इंटिजर्स आहेत त्यांचा प्रोडक्ट ऑड म्हणून सांगितलं, एक्स वाय इज ऑड सांगितलं होता, त्याचंच हे निगेशन आहे की एक्स वाय इज नॉट ऑड. आणि फर्स्ट स्टेटमेंट याचं निगेशन आहे की एक्स अँड वाय बोथ आर नॉट ऑड. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन काय असेल आता, ऑप्शन डी असेल. तुम्हाला हे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह एवढं माहिती पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय करतो आपण इम्प्लिकेशन मध्ये, हे जर माहिती असेल तर मग सोपं आहे ना. तुम्हाला इथून फक्त तो याचा सिम्बॉलिक फॉर्म दिलाय म्हणजे याचा सेंटेन्स बघायचं मॅच कुठे करता येते. ठीक आहे ना, तर आन्सर येऊन जाईल. पुढे जाऊयात. एक आता दिलेलं आहे सर्किट, सर्किट डायग्राम आहे आणि विचारलंय की इक्विव्हॅलंट सर्किट सांगा म्हणतात याच्या, या सर्किटसाठी इक्विव्हॅलंट सर्किट. तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल, त्याचं तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म लिहून घ्यावा लागेल आपल्याला. सिम्बॉलिक फॉर्म लिहूया आपण. इथे S1 आहे म्हणजे याला P म्हणतो मी, सिरीज मध्ये पुढे लगेच आहे म्हणजे अँड असणार, S2 डॅश मला वाटतं ते, हे आहे S2 डॅश. ठीक आहे, थोडंसं डायग्राम थोडी ब्लर आहे, बट हे S2 डॅश म्हणजे निगेशन क्यू असेल. हे एक फर्स्ट लाईन सिरीज मध्ये तयार झाली, याला ऑर मध्ये सेकंड ब्रॅकेट मध्ये लिहूयात. S1 डॅश म्हणजे निगेशन P, आता सिरीज मध्ये म्हणजे अँड असणार आणि S2 म्हणजे क्यू आहे. पुन्हा ऑर थर्ड लाईन मध्ये, आता हे दोन स्विच आहेत तिथे S1 डॅश ऑर सॉरी सिरीज मध्ये म्हणजे अँड यूज करणार, S1 डॅश अँड S2 डॅश, म्हणजे इथे काय असेल की निगेशन P सिरीज मध्ये म्हणजे अँड यूज करायचं आहे, S2 डॅश म्हणजे निगेशन क्यू असेल ते. ओके, हा तुमचा सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला जे काय गिवन सर्किट आहे त्या सर्किटसाठी. याला सिम्प्लिफाय करायचं आपण आणि सिम्प्लिफाय करून जे काही शेवटी आन्सर येईल त्याचं पुन्हा एक छोटं सर्किट सांगायचं आहे. या ऑप्शनपैकी कुठलं आन्सर ते असेल ते आपण चेक करणार आहेत. पण याला जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल तर पहिले सगळ्यात चेक करा की आपण या ब्रॅकेट्सला सॉल्व्ह कसं करता येईल. लॉजचा यूज करायचा आहे. आपल्याला जे काही लॉज माहित आहेत ते सगळे लॉज आपण कुठे अप्लाय करू शकतो, कशा पद्धतीने, ते थोडंसं पाहायचं आहे. तर मला इथे दिसतंय की फर्स्ट किंवा थर्ड आणि सेकंड आणि थर्ड जे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये इथे चेक करा. थोडंसं कलर चेंज करून दाखवतो मी की हा निगेशन पी अँड हे दोन आपण याच्यातले कॉमन घेऊ शकतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण उलटा यूज करणार आता. तर फर्स्ट स्टेटमेंट सेमच ठेवावं लागेल, पी अँड निगेशन क्यू वालं. ऑर आता काय होईल, इथे मी करणार निगेशन पी अँड कॉमन, तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये क्यू राहणार आहे, मध्ये ऑर असेल हा ऑर, सेकंड ब्रॅकेटमध्ये निगेशन क्यू राहणार आहे.
तर हे थोडंसं सिम्प्लिफाय झालं. आता हे जे 3 ब्रॅकेट होते आपल्याकडे त्यांना आपण काय केलं, थोडं सिम्प्लिफाय करून असं बनवलंय. इथे काय तयार होईल ते चेक करा. क्यू ऑर निगेशन क्यू, मगापासून बऱ्याच वेळा बघितलं आपण, एक स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन यांच्यामध्ये ऑर असेल तर हे ऑलवेज ट्रू असणार आहे. ठीक आहे, हे ऑर आहे ना मध्ये, ऑर असेल तर ट्रू, अँड असेल तर एफ. तर हे ट्रू आहे, म्हणजे हे ट्रू आहे. आणि ट्रू सोबत अँड मध्ये काय निगेशन पी आहे. तर ट्रू मध्ये काय कंडिशन आहे आपली, अँड मध्ये काय कंडिशन, सॉरी अँड मध्ये काय कंडिशन असते, दोन्ही टी असतील तरच टी असते. एक तर टी फिक्स आहे, मग आपण डिपेंड कोणावर आहे आता, या निगेशन पी वर. म्हणजे हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे, या पूर्ण ब्रॅकेटचा आन्सर काय तयार झालं, निगेशन पी तयार झालं. ठीक आहे, इकडे ऑर, इथे काय होतं, इथे होतं पी अँड निगेशन क्यू. ओके, आतमध्ये आता अँड आणि बाहेर ऑर, म्हणजे काय करावं लागेल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करावं लागणार आहे. या पी सोबत ऑर मध्ये हा निगेशन पी, हे एक ब्रॅकेट तयार होईल. नंतर हा निगेशन क्यू, यांच्यामध्ये आता अँड यूज करावं लागेल. अँड या निगेशन क्यू सोबत पण एकदा ऑर मध्ये निगेशन पी. कळलं, म्हणजे या पी सोबत ऑर मध्ये निगेशन पी अँड निगेशन क्यू सोबत ऑर मध्ये पुन्हा निगेशन पी. तर इथे काय होतंय, पी ऑर निगेशन पी, पुन्हा तोच पॅटर्न आला, एक स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन. हे ऑलवेज ट्रू असतंय. ट्रू अँड हा जो काही ब्रॅकेट आहे, निगेशन क्यू ऑर निगेशन पी वाला, मग ट्रू सोबत अँड आला. ठीक आहे ना, म्हणजे ते एक तर ट्रू फिक्स झाला अँड मध्ये, पुढे जे काही असेल याच्यावर आपला आन्सर डिपेंड आहे. म्हणजेच काय, याचा शेवटचं आन्सर काय असेल, इक्विव्हॅलंट फॉर्म टी अँड सोबत जे काही असेल तेच आन्सर, म्हणजे निगेशन क्यू ऑर निगेशन पी. आता हे खूप वेळा डिस्कस झाला की अँड मध्ये एक टी आलाच आहे, तर आन्सर कोणावर डिपेंड आहे आता, सेकंड टर्मवर. हा जर टी असेल तर आन्सर टी, हा एफ असेल तर आन्सर एफ. म्हणजे याचं या पूर्ण स्टेटमेंटचा आन्सर काय असेल फायनल, निगेशन क्यू ऑर निगेशन पी. आता मध्ये यांच्या ऑर आहे, म्हणजे हे दोन स्विच पॅरलल मध्ये असतील आणि दोघांचे पण निगेशन म्हणजे ते S1 डॅश S2 डॅश असा पॅटर्न चेक करावं लागेल की दोन्ही ऑर मध्ये पाहिजेत. इथे ते आहे, इथे S1 डॅश दिलाय वरती आणि खाली सांगितलंय S2 डॅश, आणि हे दोन स्विच एकमेकासोबत पॅरलल मध्ये आहेत. तर हे आपलं आन्सर करेक्ट असणार आहे, ऑप्शन ए. म्हणजे हा एक नवीन पॅटर्नचा क्वेश्चन आणखी तुम्हाला बघायला मिळाला की तुम्हाला एक मोठं सर्किट गिव्हन आहे, याचा तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म बनवावा लागेल सगळ्यात पहिल्यांदा. तो तयार झाला की तुम्हाला काय करायचंय, याला सिम्प्लिफाय करायचंय. हा जो सिम्बॉलिक फॉर्म आपण तयार केलाय याच्यामध्ये लॉज यूज करा, आपले जे आपण जे लॉज काही शिकलोय त्यांचा यूज करा, काय काय कुठे कुठला लॉ यूज करता येईल ते यूज करून याला सिम्प्लिफाय करत जायचंय. शेवटी जाऊन जे काही आन्सर मिळेल लास्ट वाला, ते काय झालं की तो सिम्प्लिफाईड फॉर्म तयार झाला त्या सिम्बॉलिक फॉर्मचा. या सिम्प्लिफाईड फॉर्मला पुन्हा काय करायचं आपल्याला, सर्किटमध्ये दाखवायचे की त्या सिम्बॉलिक, जो शेवटचा सिम्बॉलिक फॉर्म तयार केलाय त्याचं सर्किट काय टाईप मध्ये असेल तर ते हा ऑप्शन ए करेक्ट असणार. हे सिम्प्लिफाईड सर्किट तयार झालंय. म्हणजे हे मोठंवालं सर्किट यूज केलं काय, किंवा त्याच्याऐवजी ते यूज केलं काय, आउटपुट सेम असणार आहे. म्हणजे कळलं, याचं इक्विव्हॅलंट ते सर्किट असेल. हे कुठे यूज करतो आपण की मोठे मोठे सर्किटला आपलं सिम्प्लिफाय करून छोटे बनवायचं, तर हे यूज मध्ये येईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जाऊ आपण. निगेशन ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न, याचं निगेशन विचारलंय काय असेल ते. ओके, याचं निगेशन आपण तयार करून घेऊ पहिले. इज इक्विव्हॅलंट टू असं म्हणतात, निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट इज इक्विव्हॅलंट टू. आधी याचं निगेशन बनवा. आता मध्ये ऑर येतं, काय होईल, यसचं निगेशन यसचं निगेशन घ्यावं लागेल, यस होईल, ऑरचा अँड होणार. इकडे ब्रॅकेटमध्ये पण निगेशन सेपरेट होईल, तर तो आर ऑर निगेशन एस होणार. ठीक आहे ना, हे याचं निगेशन सेपरेट, याचं निगेशन सेपरेट केलं आपण आणि ऑरचा अँड लिहिला. ठीक, तर हा झाला तो याचं निगेशन तयार केलं म्हणजे आपण याचा. आता याचा पुढे विचारतात की याचा पण सिम्प्लिफाईड फॉर्म पाहिजे, इक्विव्हॅलंट फॉर्म पाहिजे. डायरेक्ट हे ऑप्शन मध्ये नाहीच आहे कुठे आपल्याकडे, मला वाटतं डायरेक्ट नाहीच आहे कुठे ऑप्शन मध्ये. याचा इक्विव्हॅलंट फॉर्म विचारलाय, म्हणजे याला पुन्हा सॉल्व्ह करायचं पुढे जाऊन, एवढंच तर आन्सर नाहीये. मग इथे ऑर आहे आतमध्ये, बाहेर अँड आहे, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करा. यस अँड सोबत एकदा आर, मध्ये ऑर असेल, यस अँड सोबत एकदा निगेशन यस. तर हे काय झालंय, पुन्हा एकदा एक स्टेटमेंट यस, त्याचं निगेशन, त्यांच्यामध्ये अँड आला म्हणजे एफ असेल, हे ऑलवेज एफ सोबत ऑर आहे मागे, आणि इथे एस अँड आर. आता ऑर मध्ये कंडिशन काय, दोन्ही एफ तरच एफ, एक तर एफ फिक्स झाला. आता डिपेंड कोणावर आपण, या टर्मवर, म्हणजे आन्सर काय असेल तर एस अँड आर. असा ऑप्शन आहे का, ऑप्शन ए गिवन आहे, पहिलाच ऑप्शन आहे एस अँड आर. ठीक आहे, सिंपल आहे, म्हणजे जास्त काही अवघड नाहीये, तुम्हाला थोडेसे लॉ यूज करायचे. ठीक आहे, पुढे चला. निगेशन ऑफ इनवर्स ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, निगेशन ऑफ इनवर्स म्हणजे तुम्हाला पहिले इनवर्स बनवावं लागेल. इनवर्स तयार केल्यानंतर त्याचं निगेशन घ्यायचंय. आधी आपण काय करू, या स्टेटमेंटचं इनवर्स बनवूयात.
इनवर्स बनवायचा आहे, मग त्याचं निगेशन सांगायचं. इनवर्स म्हणजे काय असतंय, सिक्वेन्स तोच ठेवतो आपण, पण दोघांचं पण निगेशन घेतो. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटचं निगेशन डायरेक्ट लिहू मी क्यू, ठीक आहे, आपण थोडे स्टेप्स लिहूयात. निगेशन ऑफ पी अँड क्यू, हे तुम्हाला पेपरमध्ये नाही लिहायचं हा, इम्प्लाइज निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू. ही स्टेप लिहायची गरज नाही पडली पाहिजे पेपरमध्ये, डायरेक्ट आपण निगेशन लिहिणार आहेत. निगेशन काय की इथे काय करणार, निगेशन पी अँडचा ऑर होणार, निगेशन क्यू होणार, ठीक आहे. इम्प्लाइज इथे काय होईल, निगेशन पी ऑरचा अँड झाला इथे आता, आणि तो काय होईल, क्यू होईल. हा तुमचा इक्विव्हॅलंट फॉर्म आहे. सॉरी, इक्विव्हॅलंट फॉर्म म्हणजे इनवर्स तयार केलाय आपण. आताशी आपण याचा इनवर्स तयार केलाय, हा इनवर्स बनवलाय. आता या इनवर्सचा पण काय पाहिजे तुम्हाला, या इनवर्सचा पण निगेशन बनवायचं आहे आणखी, ते बाकी आहे अजून. तर थोडंसं लेंदी बनवलं म्हणजे क्वेश्चनला यांनी. इनवर्स पण सांगा आणि त्या इनवर्सचं निगेशन पण सांगा. आता निगेशन करा. इम्प्लिकेशनचं निगेशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. निगेशन काय असतोय, फर्स्ट स्टेटमेंट सेम, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट सेम अँड सेकंडचं निगेशन लिहू आपण असा. पुन्हा तेच मला सांगायचं की ही स्टेप घ्यायची गरज नाही पडली पाहिजे, डायरेक्ट आपण पुढच्या स्टेपला आलो पाहिजे की निगेशन आज डिस्ट्रीब्यूट होईल, तर हा निगेशन पीचा पी होऊन जाईल, इथे अँडचा ऑर होणार आहे आणि निगेशन क्यू होणार आहे. हा एक ब्रॅकेट तयार झालाय, आणि इकडे ब्रॅकेट काय आपल्याकडे ऑलरेडी हा ब्रॅकेट होताच. फर्स्ट टर्म सेम ठेवला आपण आणि सेकंडचं निगेशन सांगितलं, पी अँड निगेशन क्यू सांगतो आपण. आता काय करता येईल बघा इथे, आता इथे कॉमन घेता येईल निगेशन क्यू, असं तर डायरेक्ट आन्सर नाहीच आहे ना. म्हणजे निगेशन क्यू त्याच्या आधी ऑर, हे हा टर्म कॉमन झाला, तर इथे राहिलाय निगेशन पी मध्ये अँड आहे आणि पुढे राहिलाय पी, हा ब्रॅकेट राहिलाय फक्त. निगेशन क्यू आपण ऑर निगेशन क्यू कॉमन घेतलाय. एक स्टेटमेंट पी, त्याचं निगेशन, त्यांच्यामध्ये अँड ऑलवेज एफ असेल, हे फॉल्स ऑर निगेशन क्यू तयार झालं. आता मला सांगा की जर ऑर मध्ये एक फॉल्स आला असेल, आता आपला आन्सर कोणावर डिपेंड आहे, सेकंड टर्मवर. म्हणजेच आन्सर काय असणार फायनल, सेकंड वाला टर्म म्हणजेच निगेशन क्यू. ऑप्शन चेक करू आपण, ऑप्शन सी आपल्याकडे आहे ऑप्शन आन्सर मध्ये, निगेशन क्यू. ठीक आहे, हे थोडंसं आधी इनवर्स बनवायचं आहे आणि मग त्याचा निगेशन. हे थोडं लेंदी बनवलं म्हणजे क्वेश्चन, अवघड नाही जास्त काही, फक्त त्यांनी लेंदी बनवलं, तुमचा टाइम कन्झ्युम करायचा. आधी काय व्हायचं सुरुवातीला काही वर्षांपूर्वी, की फक्त असं असं काहीतरी पॅटर्न द्यायचे मोठावाला, याचा इनवर्स सांगा, याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगा, याचा कन्वर्स सांगा. आता काय करतायत, इनवर्स विचारतायत, मग त्याचं निगेशन पण विचारतायत. निगेशन ऑफ इनवर्स, किंवा असं म्हणतील निगेशन ऑफ कन्वर्स सांगा, निगेशन ऑफ कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगा. तर पहिले तुम्हाला ते इनवर्स कन्वर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बनवून घ्यायचा, नंतर त्याचा परत निगेशन बनवायचा. ठीक आहे, चलो पुढे. ओके, सेम त्याच टाईपचा, म्हणजे आता आपण बोललो तोच त्याच टाईपचा क्वेश्चन आला लगेच, की आता म्हणतायत निगेशन ऑफ कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगा गिवन स्टेटमेंटचा. मग आता पहिले काय करायचं, जे स्टेटमेंट गिवन आहे त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बनवूयात. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय रे, ऑर्डर पण रिव्हर्स करायचे आणि निगेशन पण घ्यायचंय. मग आता मी डायरेक्ट लिहितो, याचं निगेशन काय होईल, याचं निगेशन असं होईल, निगेशन पी अँडचा ऑर होईल, निगेशन क्यूचा क्यू तयार होणार, तो इम्प्लाइज फर्स्ट टर्मचं निगेशन, ते काय होणार, निगेशन पी ऑरचा अँड आणि तो क्यू राहील फक्त. डायरेक्ट मी काय केलं, डायरेक्ट कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहिलाय, सेकंडचं निगेशन पहिलं लिहिलं, फर्स्टचं निगेशन नंतर लिहिलंय. हा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तयार झाला, म्हणजे आता याचं पुन्हा निगेशन पण पाहिजे आपल्याला. निगेशन पाहिजे म्हणजे काय होईल मग, इम्प्लिकेशनचं निगेशन. आता निगेशन बनवतोय मी, इम्प्लिकेशनचं निगेशन काय फॉर्मॅट, फर्स्ट स्टेटमेंट सेम ठेवायचे, निगेशन पी ऑर क्यू सेम राहणार आहे, अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. याचं निगेशन काय होईल रे, याचं निगेशन असं होईल, पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे, मग आता हे ऑप्शन मध्ये आहे का चेक करू आपण. असा आन्सर पाहिजे आपल्याला, निगेशन पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू. ओके, एक मिनिट, इथे काय झालंय की ऑप्शन डी चेक करू आपण. ऑप्शन डी मध्ये काय होतंय, एक तर पी ऑर निगेशन क्यू आहे, म्हणजे हा वाला ब्रॅकेट आहेच ऑलरेडी, हा ब्रॅकेट इथे आहे पी ऑर निगेशन क्यू वाला. पण सेकंड ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे होतं, इथे निगेशन ऑफ पी ऑर क्यू असं पाहिजे होतं. तर तर हे ऑप्शन डी आपलं आन्सर आलं असतं. पुन्हा एकदा तोच प्रॉब्लेम झाला की थोडंसं टायपिंगमध्ये मिस्टेक आहे, किंवा असं पण म्हणा ना की याला पण मी आन्सर सांगू शकतो कशाला. हा जर निगेशन काढून टाकला तर निगेशन पी ऑर क्यू अँड पी, सॉरी हे पण इथे अँड आलं ना. ठीक आहे ना, आपण एक काम करू, आपण असं समजून घेऊया आता की इथे काहीतरी टायपिंग मिस्टेक असं समजूयात. असं समजू की याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक आहे आणि मी आन्सर सांगतो काय आलं ते, हे वाला आन्सर आलं ना आपलं, हेच आपलं आन्सर आहे. ऑप्शन सोडून द्या आता,
त्याच्यामध्ये कुठेतरी टायपिंगमध्ये मिस्टेक झाली बनवून घेताना, टाईप ज्याने केलं असेल त्याच्याकडून थोडंसं ते मिस्टेक झाली आहे. बट ठीक आहे ना, हे आपला आन्सर आहे, हे कन्फर्म आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. ओके ठीक आहे, तर हा नेक्स्ट क्वेश्चन आता करायचा आहे. याच्यामध्ये काय दिलंय की P इम्प्लाइज Q अँड निगेशन Q इज इम्प्लाइज R असं काहीतरी गिवन स्टेटमेंट, आणि यांनी सांगितलं की दिस स्टेटमेंट इज टोटोलॉजी. हे स्टेटमेंट काय आहे, टोटोलॉजी आहे. देन R इज इक्विव्हॅलंट टू, म्हणजे ऍक्च्युअली हे टोटोलॉजी आता नसेल, बट जर R आपण दुसऱ्या एखाद्या ऑप्शनपैकी एकासोबत इक्विव्हॅलंट केला, म्हणजे Rच्या ऐवजी जर याच्यापैकी अजून एक काहीतरी वेगळं असेल, तर हा स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी बनणार आहे. म्हणजे आता तो नसेल, आपण त्याचा ट्रूथ टेबल बनवून घेऊया सगळ्यात पहिले. हा क्वेश्चन ट्रूथ टेबलनेच करावा लागेल, दुसरा काही ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. तर P, Q आणि R असे 3 स्टेटमेंट आहेत. रिझन पण इथे बघा की हे यांनी सांगितलं की हा गिवन स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी असेल इफ R इज इक्विव्हॅलंट टू व्हॉट. जर आरच्या जागेवर वेगळं स्टेटमेंट असेल ऑप्शन मधून काहीतरी एक, तर हा टोटोलॉजी असणार आहे. आपल्याला काय चेक करायचंय, ट्रूथ टेबल बनवायचं आहे. म्हणजे आरच्या ऐवजी दुसरं काय स्टेटमेंट यातलं घ्यावं लागेल जेणेकरून की तो पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी आला पाहिजे, हे चेक करायचं. ठीक आहे, तर आपण काय करू, टेबल तयार करून घेऊयात. सगळ्यांना टेबल आता माहिती आहे कसा बनवायचा. 3 स्टेटमेंट P, Q, R आहेत, तर तुम्हाला 4 वेळा T घ्यावं लागेल, 4 वेळा F घ्यावं लागेल. ठीक आहे, तर 4 टाइम्स T 4 टाइम्स F घेतलं आपण. नंतर सेकंड स्टेटमेंटमध्ये 2 वेळा T 2 वेळा F घ्यावं लागेल, पुन्हा 2 वेळा T 2 वेळा F घ्यावं लागेल, आणि आता तो TF असं अल्टरनेट आहे. ठीक आहे ना, तर हे या टाईपमध्ये बनेल. आता काय काय पाहिजे बघा, आपलं निगेशन Q पण लागेल, तर निगेशन Q बनवून घेऊया लगेच. निगेशन Q म्हणजे काय असेल, FF TT FF TT. ठीक आहे, P इम्प्लाइज Q बनवायचं आहे, P इम्प्लाइज Q बनवून घेऊया. इम्प्लिकेशनची कंडिशन सगळ्यांना माहिती आहे. आता पहिला T दुसरा F असेल तरच इम्प्लिकेशन F होणार आहे, अदरवाईज बाकी सगळ्या केसमध्ये ते T असेल. ठीक आहे, तर P इम्प्लाइज Q बनवलाय. आता या P इम्प्लाइज Q चं एंड मध्ये निगेशन Q पाहिजे मला. आपण एक काम करूया, नंबर देऊया 1 2 3 4 5. काय होणार ना, ते सगळं लिहायला आपल्याला जागा पुरणार पण नाही. तुम्हाला पेपरमध्ये पण हेच होणार प्रॉब्लेम, की जेव्हा स्टेटमेंट्स मोठे मोठे असतील ना खूप जास्त, तेव्हा ती जागा सफिशियंट नाही होणार पेपरमध्ये लिहायला. तुम्ही त्याला नंबर टाका सरळ सरळ. आता काय करायचं ना, या 5th नंबरचं जे स्टेटमेंट तयार केलं आपण, जो कॉलम, त्या 5th नंबरच्या कॉलम सोबत आता एंड मध्ये निगेशन Q पाहिजे आपल्याला. निगेशन Q ऑलरेडी आपण 4 नंबरमध्ये तयार केलंय. या 4 आणि 5 या दोघांचं म्हणजे आपल्याला एंड बनवायचं. आता एक जरी F आला तरी पण F असेल एंड मध्ये, तर हे सगळे F असतील. हा पण F आहे, हा पण F आहे, हा T आणि हा T तयार केलाय. ठीक आहे, हे तर पहिला ब्रॅकेट तयार झाला आताशी. याचं पुन्हा इम्प्लिकेशन विथ R आहे. म्हणजे हा जो आता 6 नंबरचा कॉलम तयार झालाय, थोडंसं याला वेगळं करतो. हा जो 6 नंबरचा कॉलम आहे, याचं आता इम्प्लिकेशन पाहिजे मला R सोबत. ठीक आहे, तर 6 इम्प्लाइज R म्हणजे हा इकडचा, F इम्प्लाइज T Tच असेल. इम्प्लिकेशन मध्ये जर T इम्प्लाइज F आलं तरच F असणार आहे. हा पण T होईल, हा पण T होईल, हा पण T होईल, हा सुद्धा T. इथे चेक करावं लागेल, याचं इम्प्लिकेशन R सोबत करायचंय, म्हणजे T इम्प्लाइज T हा पण Tच असणार आहे, आणि T इम्प्लाइज हा F. आता हे F असेल. लास्टवाली जी एंट्री आहे ती काय मिळाली आपल्याला, F मिळाली. म्हणजे हे टोटोलॉजी आहे का चेक करा. टोटोलॉजीसाठी काय पाहिजे होतं की सगळ्या एंट्रीज काय मिळायला पाहिजे होत्या, ट्रू मिळायला पाहिजे होत्या. पण इथे प्रॉब्लेम झाला की शेवटची जी एंट्री आहे ती मिळते फॉल्स, F. म्हणजे हा टोटोलॉजी नाहीये. पण क्वेश्चन मध्ये सांगितलं हे स्टेटमेंट टोटोलॉजी असेल, तर त्यासाठी आरच्या जागेवरती इक्विव्हॅलंट दुसरा कुठला फॉर्म घ्यावा लागेल आपल्याला की ते स्टेटमेंट टोटोलॉजी बनेल, असा क्वेश्चन आहे. म्हणजे थोडा क्वेश्चन समजण्यासाठी वेळ लागू शकतो की काय गिव्हन आहे, थोडं लक्षात येणार नाही लवकर. पण समजून घ्या की आरला इक्विव्हॅलंट नाही पाहिजे आपल्याला ते, पण आरच्या जागेवरती काय घ्यावं लागेल म्हणजे हा जो स्टेटमेंट पॅटर्न गिव्हन आहे हा टोटोलॉजी बनेल, असा तो क्वेश्चन असायला पाहिजे होता. ठीक आहे ना, थोडंसं सेंटेन्स फ्रेम करताना काहीतरी गडबड वाटते, बट समजून घेऊ आपण असं आहे ते. मग आता आरच्या जागेवर आरच्या ऐवजी आरला रिप्लेस करणारं कुठलं स्टेटमेंट घ्यावं लागेल, ज्याच्यामध्ये काय होईल की आपल्याला हे जे पाहिजे हे सगळं टोटोलॉजी भेटेल, हे चेक करायचंय. तो ऑप्शन मध्ये आता एक तर पहिला ऑप्शन आहे P अँड निगेशन Q. ठीक आहे ना, आपण याचा एक कॉलम बनवून घेऊया इकडे. ऑप्शन ए चा कॉलम बनवतोय मी, तो म्हणजे काय तर P अँड निगेशन Q. तर निगेशन Q चा कॉलम आहेच, P चा पण कॉलम आहेच आपल्याकडे, त्यांच्यामध्ये अँड चेक करा. T अँड F होणार आहे. तर पहिलाच F झाला, म्हणजे तर काय की हा टोटोलॉजी होऊ शकत नाही. ठीक आहे, सॉरी असं नाही करायचं आपल्याला याच्यासोबत इम्प्लिकेशन आरच्या जागेवर पाहिजे ना, ते याच्या जागेवर पाहिजे. ठीक आहे ना, तर आपण काय करूयात,
याच्याऐवजी हे असं याचा कॉलम बनवून घेतोय आपण पहिले, करेक्ट आहे, याचा कॉलम बनवून घेऊया आपण. आणि मग हा जो पहिला ब्रॅकेट होता ना, हा वाला ब्रॅकेट, या ब्रॅकेट सोबत इम्प्लिकेशन मध्ये आरच्या जागेवर तो कॉलम यूज करायचा आपल्याला. आरच्या जागेवर आपण काय रिप्लेस करायचं ते चेक करायचं ना. मग याची एंट्री बनवून घेऊ सगळं काय बनतील त्या. पी अँड निगेशन क्यू पाहिजे, पी अँड निगेशन क्यू इथे एफ झालंय. त्यानंतर टी अँड एफ, इथे पण एफ होणार आहे. पुन्हा इथे टी अँड टी, इथे टी असेल. हा टी अँड हा टी, इथे टी होईल. ठीक आहे, एफ आला की एफ असणार, पुन्हा एफ आला पुन्हा एफ असणार. इथे टी आहे पण तिकडे एफ आहे आता, तर हा एफ होईल. इथे टी तर तिकडे एफ आहे, हा पण एफ होणार आहे. ठीक आहे, तर हा जो कॉलम तयार केला आपण आरच्या जागेवरती याला यूज करायचंय. म्हणजे काय, आता 6 नंबरचा जो आपला हा कॉलम आहे याच्यासोबत आपल्याला इम्प्लिकेशन मध्ये कोण घ्यायचंय, हा 8 नंबरचा कॉलम घ्यायचा आहे. ठीक आहे ना, आणि मग चेक करायचं काय होतंय ते. हे चेक करू पहिले आपण. याचं इम्प्लिकेशन याच्यासोबत करायचं, एफ इम्प्लाइज एफ तर टीच होईल. ठीक आहे ना, एफ इम्प्लाइज एफ, पुन्हा टी होणार आहे. इथे पण टी होईल, इथे पण टी होईल, इथे पण टी होईल आय थिंक. इथे पण टी होणार, इथे पण. ओके, सेकंड लास्ट एंट्रीला आपण आलोय. तर टी इम्प्लाइज एफ, येस, इथे एफ येणार आहे आता. आणि पुन्हा टी इम्प्लाइज एफ, इथे पण एफ येणार आहे. म्हणजे हे काय टोटोलॉजी मिळत नाहीये. ऑप्शन ए तर कॅन्सलच करून टाकू, म्हणजे ऑप्शन ए कॅन्सल झाला. ऑप्शन बी, ऑप्शन सी चेक करू. सगळ्यात सोपा ऑप्शन डी पण आहे माझ्यासाठी इथे. ऑप्शन डी खूप सोपं आहे, निगेशन क्यू, आणि ऑलरेडी आपण त्याचा कॉलम इथे तयार पण केलेला आहे, हा कॉलम. हे चेक करू जागेवरच. मग आपल्याला काय करायचंय, 6 नंबरच्या कॉलम सोबत इम्प्लिकेशन पाहिजे आरच्या जागेवर त्या निगेशन क्यूचं, म्हणजे 4th कॉलमचं. तर ठीक आहे ना, 6th कॉलम सोबत इम्प्लिकेशन घ्यायचं. एफ इम्प्लाइज एफ, इकडून तिकडे जायचंय आता मला. एफ इम्प्लाइज एफ तो टी होईल. मी निगेशन क्यू साठी चेक करतो. हे 6 नंबरचा कॉलम इम्प्लाइज निगेशन क्यू असं चाललंय आता, हे चेक करतोय आपण. ठीक आहे ना, तर हा 6 नंबरचा कॉलम इम्प्लाइज निगेशन क्यू, एफ इम्प्लाइज एफ टी झालाय. एफ इम्प्लाइज एफ, पुन्हा टी झाला. इथे पण टी होणार आहे थर्ड मध्ये, 4th मध्ये पण टी होणार आहे, 5th मध्ये पण टीच होणार आहे. सुरुवात एफ ने झाली म्हणजे तो टीच होणार आहे. ठीक आहे ना, हा पण टी असेल. इथे चेक करू, टी इम्प्लाइज निगेशन क्यू वाला हा टीच आहे. टी इम्प्लाइज टी, टी असणार. ओके, आणि इथे पण टी इम्प्लाइज टी, हा पण टी असणार. करेक्ट आहे. हे काय मिळते बघा आता, इथे एका वेगळ्या कलरने आपण दाखवूयाला, की आपण आता जे बनवलंय हे काय तयार झालंय. हा स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी मिळाला, इथे मिळाला टोटोलॉजी, हे मिळालं टोटोलॉजी. म्हणजे जर आपण त्या आरच्या कॉलमच्या ऐवजी हा जो काही कॉलम आहे निगेशन क्यू वाला कॉलम, हा जर आपण तिथे लिहिला इम्प्लिकेशन नंतर याच्या जागेवर, आरच्या जागेवर, तर काय होईल, आपल्याला जो गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न आहे तो टोटोलॉजी भेटणार आहे. ठीक आहे ना, म्हणून आपण काय केलं आता, की आपण हे इथपर्यंत आपण सगळं बनवून घेतला ट्रूथ टेबल, जे काही स्टेटमेंट पॅटर्न गिव्हन आहे त्याचा. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला की हा जो एक स्टेटमेंट आहे इथे खाली, शेवटची जी एंट्री आहे त्या कॉलमची, ती एफ मिळाली. म्हणजे हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो टोटोलॉजी नाही आहे आता. तर टोटोलॉजी होण्यासाठी आरच्या जागेवर काय घ्यायचं, तर आपण एक एक ऑप्शन चेक करतोय. आपण याचा कॉलम बनवून बघितलाय, आणि मग त्या 6 नंबरच्या कॉलम सोबत इम्प्लिकेशन याचं केलं, तर हे इथे एफ मिळाले 2, त्यामुळे हे काही टोटोलॉजी नाहीये. मग आपण दुसरा ऑप्शन चेक केला, सेकंड थर्ड करण्याच्या ऐवजी माझ्याकडे निगेशन क्यू ऑलरेडी तयार करून ठेवलं होतंच आपण इथे, निगेशन क्यू वाला कॉलम. हे थोडंसं वेगळं काय करायची गरज नाही पडणार. इथेच लगेच आपण इम्प्लिकेशन करून बघितलं याचं, इथून इकडे करायचं 6 नंबरच्या कॉलमचं इम्प्लिकेशन विथ 4 नंबरचा कॉलम. मग ते काय मिळालं आपल्याला, सगळ्या एंट्रीज टी 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 भेटतात, म्हणजेच हा टोटोलॉजी आहे. म्हणजेच इट मीन्स की आरच्या जागेवरती काय असायला पाहिजे, तर निगेशन क्यू असायला पाहिजे. ऑप्शन डी आपला आन्सर असणार आहे. थोडासा लेंदी क्वेश्चन आहे, लेंदी म्हणण्यापेक्षा काय समजून घ्यायला थोडंसं अवघड येतो. आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल काय करायचं काय नेमकं, ते समजल्यानंतर थोडंसं हे ट्रूथ टेबल करायची प्रॅक्टिस आपल्याला पाहिजे, थोडंसं फास्ट करता येईल असं. त्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल, प्रॅक्टिसनेच तो स्पीड वाढणार आहे, दुसरं काही ऑप्शन त्याला नाहीये. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय तो. इफ स्टेटमेंट 1 गिव्हन आहे, स्टेटमेंट 1 मध्ये काय म्हणतायत की इफ इफ दे म्हणजे इम्प्लिकेशन येते, द वर्क इज नॉट फिनिश्ड ऑन टाइम. ओके, इथे देन असायला पाहिजे, देन कॉन्ट्रॅक्टर इज इन ट्रबल, हे स्टेटमेंट क्यू आहे म्हणजे. आणि वर्क इज नॉट फिनिश्ड ऑन टाइम म्हणजे निगेशन पी म्हणू आपण याला. हे पी नाही, हे निगेशन आहे ना, निगेटिव्ह सेंटेन्स, त्याला निगेशन देऊ, निगेशन पी आहे. ओरिजिनल स्टेटमेंट काय असेल म्हणजे याचं ओरिजिनल स्टेटमेंट असेल की द वर्क इज फिनिश्ड ऑन टाइम, हे स्टेटमेंट पी असणार. इथं गिव्हन देताना काय दिलं यांनी, निगेशन पी गिव्हन आहे. याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे म्हणजे
तो असा आहे, आपल्याकडे गिवन सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, तर तो निगेशन पी इम्प्लाइज क्यू असा स्टेटमेंट 1चा सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता स्टेटमेंट सेकंड चेक करायचं. सेकंड स्टेटमेंट मध्ये काय आहे, इदर दी वर्क इज फिनिश्ड, म्हणजे हे स्टेटमेंट पी झालंय, वर्क इज फिनिश्ड ऑन टाइम, आपण आताच बोललो. सेकंड स्टेटमेंट काय की पी आहे, आणि इदर ऑर आला म्हणजे ऑरच येतो, पी ऑर द कॉन्ट्रॅक्टर इज इन ट्रबल, हे तर क्यू स्टेटमेंट आहे. म्हणजे फर्स्ट जे स्टेटमेंट आहे ते निगेशन पी इम्प्लाइज क्यू आहे आपल्याकडे. सेकंड स्टेटमेंट काय आहे तर पी ऑर क्यू आहे, ठीक आहे ना. त्यांनी ऑप्शन काय विचारलेत बघा. आता ऑप्शन मध्ये म्हणतात स्टेटमेंट 2 इज निगेशन ऑफ स्टेटमेंट 1. चेक करू आपण. एक काम करूयात, इम्प्लिकेशन जे असतंय याचा इक्विव्हॅलंट जर फॉर्म तुम्हाला कोणी विचारलाच तर आपण काय सांगतो, निगेशन पी फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन ऑर क्यू. आणि जर याचं तुम्हाला निगेशन कोणी विचारलं तर आपण काय सांगतो मग, फर्स्ट स्टेटमेंट सेम अँड निगेशन क्यू, ठीक आहे ना. पण इथे काय होणार आहे, इथे आपला जो गिवन फर्स्ट स्टेटमेंट आहे तो पी इम्प्लाइज क्यू नाहीये, आपल्याकडे काय आहे निगेशन पी इम्प्लाइज क्यू आहे. याचा इक्विव्हॅलंट फॉर्म आपण काय लिहिणार, हा पॅटर्न हा वापरायचा आहे की फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन करायचंय, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन करा तर ते पी होणार आहे. ऑर मध्ये सेकंड स्टेटमेंट सेम, ऑर मध्ये सेकंड स्टेटमेंट सेम, म्हणजे हा आणि हा स्टेटमेंट काय मिळाला आपल्याला, सेम मिळालाय. याचा मिनिंग काय होणार आहे की स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 हे एकमेकांचे कोण आहेत, निगेटिव्ह वगैरे नाही आहेत ते, तर ते कोण असतील, इक्विव्हॅलंट असतील. कुठे ऑप्शन चेक करा आता, ऑप्शन कुठे इक्विव्हॅलंट वाला, स्टेटमेंट 2 आणि स्टेटमेंट 1 आर इक्विव्हॅलंट. येस, ऑप्शन काय असायला पाहिजे, सी असायला पाहिजे. म्हणजे काय की तुम्हाला जे काही स्टेटमेंट गिवन असतील त्या सेंटेन्सेसच्या फॉर्म मध्ये, त्यांना तुम्हाला आपल्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून घ्यायचंय. हे लिहून घेतलं की तुमच्या समोर सगळं पिक्चर क्लिअर होईल की कोण कोणाला इक्विव्हॅलंट आहे, निगेशन आहे, जे काय आहे ते. फक्त कंडिशन एवढीच आहे की तुम्हाला या गोष्टी माहिती असायला पाहिजेत, बेसिक, ठीक आहे ना, जास्त काही अवघड नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द पेअर ऑफ इक्विव्हॅलंट सर्किट्स. ओके, आता आपल्याला 4-5 किती सर्किट्स गिवन आहेत, 4-5 सर्किट्स गिवन आहेत, आणि यांनी विचारले की विच ऑफ द फॉलोइंग इज इक्विव्हॅलंट टू इच अदर. असा कुठला पेअर विचारला त्यांनी, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट सर्किट्स, यातला कुठला इक्विव्हॅलंट सर्किटचा पेअर विचारले. ऑप्शन्स आहेत 1 आणि 2, 2 आणि 4, 1 आणि 3, आणि 3 आणि 5, असं काहीतरी आहे. चेक करू आपण. चेक करायचं म्हणजे काय, सगळ्यात आधी करावं लागेल तुम्हाला पुन्हा तेच की आपल्याला याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्याशिवाय काहीच क्लिअर होणार नाही, ठीक आहे ना. फर्स्ट सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म बनवूया आपण. S1 हे सिरीज मध्ये म्हणजे अँड असेल मध्ये, तर म्हणजे हे P अँड Q, ठीक आहे. या सगळ्याला ऑर मध्ये आता पुन्हा 2 सर्किट आहेत स्विचेस, S1 आणि S3 आहे, म्हणजे हे P अँड R असेल. S3 साठी R घेतलाय मी, तर हे झालं फर्स्ट सर्किटचं स्टेटमेंट, ठीक आहे. सेकंड साठी लिहू आता आपण, एकटाच आहे S1 म्हणजे P, आता पॅरल मध्ये ऑर मध्ये आलो आपण, S2 आहे म्हणजे Q आहे, आणि अँड R आहे, ठीक आहे. हे झालं सेकंड साठीचं, ठीक आहे. मला तर वाटतं हेच असेल, हे नाही, ठीक आहे. थर्डचं बनवूयात. S1 आहे म्हणजे काय असेल, P, सिरीज मध्ये म्हणजे अँड, आणि हे दोन पुन्हा एकमेकांना पॅरलल आहेत, तर हे कोण आहेत, S2 आणि S3 आहे, म्हणजे Q और R असे आहे, ठीक आहे. S1 अँड Q और R. इथे चेक करावं लागेल की इथे P अँड Q, इथे जर आपण डिस्ट्रीब्युटिव्हला यूज केला तर हे काय होईल, P अँड सोबत एकदा Q असेल तर इथे आहेच P अँड Q, यांच्यामध्ये ऑर आहे तर इथे पण मध्ये ऑर असणार, नंतर P अँड R, इथे काय होईल मग P सोबत एकदा अँड मध्ये R, याचा इक्विव्हॅलंट फॉर्म आपोआप असा बनणारच आहे ना. आपण जर डिस्ट्रीब्युटिव्हला यूज केला तर याचा इक्विव्हॅलंट फॉर्म हाच बनणार आहे, P अँड Q और P अँड R, आणि मग हा आणि हा एकच आहे. म्हणजे काय की फर्स्ट सर्किट आणि थर्ड सर्किट या हे दोन एकमेकांना इक्विव्हॅलंट भेटले आपल्याला सरळ सरळ. तर असा ऑप्शन चेक करू आपण, फर्स्ट आणि थर्ड. यस, ऑप्शन डी मध्ये डायरेक्ट दिलंय की फर्स्ट आणि थर्ड जे असतील ते इक्विव्हॅलंट आहेत. फोर्थ आणि फिफ्थ बनवायची गरज नाही आता विचार केला गेला तर, पण तरी पण आपण त्याचे एक स्टेटमेंट तर बनवून ठेवूयात. हे काय असणार आहे, हे P असेल, अँड मध्ये Q असेल, अँड मध्ये R असेल, हे काही कोणाला इक्विव्हॅलंट नाहीये. इथे काय होणार, हे P अँड Q होणार आहे, याला पॅरलल मध्ये R आहे, तर हे वेगळं होईल ना, हे P और R अँड P और R अँड Q और R असं बनणार आहे. इथे काय ते बनणार नाही. हे दोन एक चेक करू आपण एकमेकाला आहेत का इक्विव्हॅलंट, मला वाटतं नाही होणार, ठीक आहे ना. हे ऑर मध्ये आर पाहिजे, दोघांच्या पण ऑर मध्ये आर पाहिजे, तसं नाहीये. म्हणजेच आपण जो ऑप्शन दिला तो करेक्ट आहे. बाकी दोन चेक नाही केलं तरी पण चाललं असतं, तो वेळ पण आपला वाचेल. पण इथे मी समजून सांगतो म्हणून मी तुम्हाला सगळे स्टेटमेंट पॅटर्न लिहून दाखवलेत. पण याच्यामध्ये तो फर्स्ट आणि थर्ड आपल्याला एकमेकांना इक्विव्हॅलंट भेटतात, ठीक आहे ना. चलो नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंट P गिवन आहे, द स्विच S1 इज क्लोज्ड. ओके,
स्टेटमेंट क्यू म्हणजे स्विच S2 इज क्लोज असेल, आर म्हणजे काय असेल तर थर्ड स्विच क्लोज असेल. ठीक आहे. देन दी स्विचिंग सर्किट रिप्रेझेंटेड बाय द स्टेटमेंट. ओके, आता इथे ते स्टेटमेंट पॅटर्न लिहिलं आहे आणि याचं यांनी विचारलं की याचं सर्किट काय असेल ते दाखवा म्हणतात. आता इथे ऑप्शन मी काही घेतले नाही कारण ते मोठे मोठे सर्किट आहेत, त्यात सगळं पूर्ण स्लाइड त्यात गेली असते आपली. आपण डायरेक्ट बनवूयात ते सर्किट. ठीक आहे ना, आपण डायरेक्ट तयार करूयात. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय पी अँड क्यू आहे, म्हणजे काय असेल एक स्विच असेल पी S1 स्विच, अँड ए म्हणजे सिरीजमध्ये सेकंड स्विच S2. ठीक आहे ना, हे दोन स्विच तयार झाले इथे. ठीक आहे. आता त्यानंतर इथे ऑर आलं म्हणजे याला पॅरल सगळं. ही जी अरेंजमेंट आपण बनवली आता, या पूर्ण अरेंजमेंटला पॅरल मध्ये आलो खाली आपण. इथे ऑर म्हटलं की पॅरल. पुन्हा हे सगळं इथे अँड आहे म्हणजे हा एक स्विच आहे. ठीक आहे, हा एक स्विच आहे. आता तो आहे निगेशन पी म्हणजे आपण काय लिहायचंय S1 डॅश लिहायचंय आपण त्याला. ठीक आहे ना, इथे आपण S1 डॅश लिहूयात. याला अँड आहे म्हणजे सिरीज मध्ये, आणि हे 1, 2 आणि 3 एकमेकांना हे पॅरल असतील, ऑर मध्ये म्हणजे पॅरल आहेत. तर 3 स्विच आता हे या स्विचला सिरीज मध्ये हे पुढचे 3 पॅरल आहेत एकमेकांना. म्हणजे काय करणार आपण इथे असे हे 3 दाखवावं लागतील जे एकमेकांना पॅरल आहेत. हा पहिला वाला, दुसरा वाला आणि हा थर्ड वाला, असे हे 3 स्विच तयार होतील. ठीक आहे, यांचे नाव द्या. आता हे निगेशन क्यू म्हणजे हा असेल S2 डॅश, पी ए म्हणजे हा S1 असणार आहे, आणि आर ए म्हणजे हा S3 असणार आहे. ठीक आहे ना, तर ही जी अरेंजमेंट आहे याला फक्त आपल्याला काय करावं लागेल, खाली बॅटरी आणि लॅम्प सोबत कनेक्ट करावं लागेल. म्हणजे हे तुमचं रिक्वायर्ड सर्किट तयार झालं, जे काही तुम्हाला पाहिजे होतं ते. करंट आपण दाखवू शकतो इकडे जाणारा, इथून इकडे येणारा. ठीक आहे, तर सर्किटची ही अरेंजमेंट जी असेल, म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न एक गिवन आहे मोठावाला जर थोडासा, त्याला आपल्याला सर्किटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2-3च टाईप याच्यामध्ये असतील. एक तर तुम्हाला असं या टाईपचं क्वेश्चन, स्टेटमेंट गिवन आहे सर्किट बनवा, किंवा सर्किट गिवन आहे स्टेटमेंट बनवा. नाहीतर एक मोठं सर्किट दिलंय, त्याचं स्टेटमेंट लिहा, त्याला सिम्प्लिफाय करा आणि मग इक्विव्हॅलंट सर्किट सांगा. ठीक आहे, जे की आपण लॉजने सॉल्व्ह करतो, सिम्प्लिफाय करतो या टाईपच्या स्टेटमेंट्सला, आणि मग सिम्प्लिफाय करून त्याचं नवीन एक सर्किट छोटंवालं तयार करायचं आहे. एक मोठं सर्किट दिलं असेल, त्याचं स्टेटमेंट पॅटर्न लिहायचं आहे, त्याला लॉज यूज करून सॉल्व्ह करायचं आहे, आणि त्यानंतर ते छोटंवालं इक्विव्हॅलंट सर्किट बनवायचं आहे. ठीक आहे ना, ते असं हे 2-3 टाईपचे क्वेश्चन या सर्किटमध्ये विचारले जाऊ शकतात. याच्या बाहेर काही वेगळं खूप विशेष असं नाहीये. ओके, चला पुढचा क्वेश्चन. एक स्टेटमेंट पॅटर्न गिवन आहे आणि ते म्हणतात की इट इज फॉल्स. हा जर फॉल्स असेल तर विचारलंय की PQR च्या व्हॅल्यूज काय असतील. या टाईपचे क्वेश्चन 2-3 आता ऑलरेडी केले आपण काय ट्रूथ टेबल तयार करत नाही बसणार की तो कुठे फॉल्स कुठे ट्रूथ चेक करायला. आपण सरळ सरळ ऑप्शन घेऊयात, ऑप्शन त्या स्टेटमेंटमध्ये सबस्टिट्यूट करायचं आणि चेक करायचं. ठीक आहे, पहिला ऑप्शन चेक करा, TTT. तर P म्हणजे T आहे, अँड निगेशन Q म्हणजे F होईल. ठीक आहे, अँड पुन्हा P म्हणजे T आहे, R म्हणजे T आहे, इम्प्लिकेशन निगेशन P म्हणजे F झाला, और Q म्हणजे T आहे. हा ब्रॅकेट झाला F. एफ अँड काही का असे ना, हा एफ आहे आणि अँड मध्ये जे काय असेल ते, सॉरी आर पण टी आहे ना, हा टी असणार. ठीक आहे, तर हा पूर्ण एक ब्रॅकेट इम्प्लाइज हे असेल टी. तर हे एफ अँड मध्ये एक जरी एफ आला तरी काय होणार आहे, बट मी पुन्हा याला लिहितो, थोडं खराब झालं ते. इथे काय झालं बघा, आता इथे झालंय की पहिल्या ब्रॅकेटचा आला आहे टी अँड एफ वाला एफ, अँड इथे आला टी, याचं इम्प्लिकेशन आपलं टी सोबत असेल. तर हा एफ अँड टी काय होणार आहे, एफ होणार आहे. एफ इम्प्लाइज टी ऑलवेज काय असतो, टी असतो. बट आपल्यानी काय सांगितलं, यांनी सांगितलं फॉल्स स्टेटमेंट, म्हणजे हा ऑप्शन काही नाहीये. सेकंड ऑप्शन मध्ये या, थोडं तुम्हाला हे स्पीड मध्ये करावं लागेल. आता मी तुम्हाला समजून सांगतोय, स्टेप बाय स्टेप लिहून दाखवतोय, बट हे तुम्हाला थोडंसं स्पीड मध्ये करावं लागणार. ठीक आहे, डायरेक्ट ब्रॅकेट तुम्ही लिहा. म्हणजे पी टी आहे तर हा एफ आहे हे माहिती आहे आपल्याला, पी टी अँड एफ, हा एफ झाला, पूर्ण ब्रॅकेट एफ झाला इथे. ठीक आहे, आता अँड मध्ये काही का असेल मला काहीच घेणं देणं नाही, हे पूर्ण एफ होणार आहे. आणि एफचं इम्प्लिकेशन आता हे एफ और टी म्हणजे टी सोबत आहे, तर हे ऑलवेज टी असेल. असं थोडंसं तुम्हाला स्पीडमध्ये करावं लागेल या गोष्टी सगळ्या. आपण इथे समजून सांगताना मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहून दाखवतोय, पण तेवढी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, हे सगळं लिहायची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे, सेकंड मध्ये आता एफ तिन्ही पण एफ, तर हा एफ अँड काही का असेल तो पहिला ब्रॅकेट तर एफच झाला. अँड मध्ये जे काय असेल ते हे पूर्ण एफ होणारच आहे, म्हणजे मी आता डायरेक्ट लिहितोय मी. ठीक आहे ना, हा पी एफ आहे ना, आपल्याकडे तिन्ही पण एफ आहे, तर एफ अँड एनिथिंग एफ आहे हा. आणि या एफ सोबत पुन्हा एकदा अँड आला म्हणजे हे पूर्ण स्टेटमेंट एफ झालं. याचं इम्प्लिकेशन कोणासोबत आहे, हा टी होणार, निगेशन पी, टी और एफ, तर हे टी असेल. एफ इम्प्लाइज टी म्हणजे हे सुद्धा काय मिळणार आपल्याला, टीच मिळणार आहे. सेकंड सुद्धा काय भेटेल, टी भेटेल. आपल्याला तो फॉल्स आला पाहिजे होता. ओके, थर्ड स्टेटमेंट मध्ये, थर्ड ऑप्शन मध्ये होता आपण टी एफ टी, म्हणजे पी म्हणजे ट्रू आहे, क्यू म्हणजे एफ आहे, तर हा निगेशन क्यू टी होईल. मग कळतं ना सगळ्यांना मी काय सांगतोय ते, की जर
इथे लक्ष द्या थोडंसं. पी म्हणजे आपल्याला टी घ्यायचा आहे आणि क्यू म्हणजे काय घ्यायचं आहे, एफ घ्यायचं आहे थर्ड ऑप्शन मध्ये आपण आता. ठीक आहे, तर हा टी आहे आणि हा एफचं निगेशन टी होणार आहे. ठीक आहे ना, हे सगळं टी झालं, टी अँड टी टी, आणि टी अँड मध्ये इथे पुन्हा एकदा पी आपल्याकडे टी आहे आणि आर पण टी आहे, तर हे पण टी झालं. टी अँड टी हे पूर्ण ब्रॅकेट काय होणार, असं लिहितो डायरेक्ट मी, हे टी होणार. याचं इम्प्लिकेशन कोणासोबत, आता इकडे पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय सांगितली आपण, ट्रू सांगितली, त्याचं निगेशन एफ होईल आणि क्यू पण एफ आहे, तर एफ और एफ हा एफ आहे. इथे काय भेटतंय, टी इम्प्लाइज एफ म्हणजेच काय असतं एफ. हे तुमचं आन्सर आहे थर्ड ऑप्शन. ऑप्शन सी काय असेल तुमचा आन्सर असेल. समजते म्हणजे आता आपण ट्रूथ टेबल, एक मेथड त्याची काय असते की याचा ट्रूथ टेबल तयार करा, त्याच्या त्या कॉलम मध्ये हा फॉल्स कुठे ते चेक करा आणि त्या फॉल्स साठी मग पी क्यू आर कोण आहे ते सांगायचे. दुसरं ऑप्शन आहे की तुम्हाला ऑप्शन मधून आन्सर घ्यायचंय, यात सबस्टिट्यूट करायचंय. थोडंसं स्पीडने जर केलं कॅल्क्युलेशन याचं तर हे खूप फास्ट होईल, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. टेबल बनवायला खूप वेळ लागणार आहे. टी टी एफ एफ लिहित बसायचे, ते कोणाकोणाचे अँड आहेत कोणाचे ऑर आहेत ते करायचे, त्याला खूप वेळ लागेल. त्यापेक्षा ही मेथड खूप सोपी आहे, फक्त थोडंसं प्रॅक्टिसची जास्त गरज आहे. ठीक आहे ना, प्रॅक्टिस लागेल स्पीड इम्प्रूव्ह करण्यासाठी. स्पीड पाहिजे असेल तर ऑप्शन एकच आहे, ते म्हणजे जास्तीत जास्त मॅक्सिमम क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. ठीक आहे, चलो पुढे चला. कन्व्हर्स ऑफ, ओके, इथे काहीतरी मला वाटतं मिस्टेक आहे टायपिंग मध्ये, इथे इम्प्लिकेशनचं साईन राहिलं असेल कदाचित. इथं असं हे स्टेटमेंट असं असायला पाहिजे, क्वेश्चन असा असायला पाहिजे म्हणजे पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, हा एक ब्रॅकेट आहे आणि इम्प्लिकेशन मध्ये आर पाहिजे. ठीक आहे ना, असं असं पाहिजे ते. तर याचं कन्व्हर्स विचारलं, कन्व्हर्स काय असतो रे, इकडे येईल आर, इम्प्लिकेशन मध्ये काय होईल पी अँड निगेशन क्यू, असं आन्सर याचं असेल. बट असा ऑप्शन आहे का चेक करा, पी आर इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. संपलं. हे खूप सिंपल आहे, काय खूप विशेष नाहीच. कन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आपण केलंच आहे ऑलरेडी, ते त्यात काय आता म्हणजे एक्सप्लेन करायची पण गरज राहिली नाही. ठीक आहे ना, चलो पुढे चला. मला वाटतं ओके, कन्सिडर दी स्टेटमेंट्स गिवन बाय फॉलोइंग. ओके, काही स्टेटमेंट्स गिवन आहेत आणि त्याच्यामध्ये काय चेक करायचं बघा आता, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू सांगायच्या, कोण ट्रू आणि कोण फॉल्स आहे. तर पहिला वाला चेक करा, पहिला कोण आहे, इफ 3 + 3 7 म्हणजे हा एफ, एफ देन हा पण एफ, एफ इम्प्लाइज इफ देन ना, एफ इम्प्लाइज एफ, याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असणार आहे. ठीक आहे ना, हा फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे म्हणजे इम्प्लिकेशन वाला एफ इम्प्लाइज एफ. सेकंड मध्ये या, हे वाला ट्रू आहे. ओके, हा ट्रू आहे. देन द अर्थ इज फ्लॅट, हे एफ आहे. इम्प्लिकेशन मध्ये टी इम्प्लाइज एफ, इथं एफ असेल. ठीक आहे ना, सेकंडची पण ट्रूथ व्हॅल्यू भेटली आपल्याला एफ. आता थर्ड मध्ये यायचंय, बोथ ए अँड बी आर ट्रू. आता हे काय म्हणतायत, फर्स्ट स्टेटमेंट यांचं काय की ए अँड बी बोथ आर ट्रू. देन इफ नंतर जे स्टेटमेंट हे वाला, हे हे करेक्ट आहे का, नाही ना, आपला तर फर्स्ट वाला ट्रू होता पण सेकंड वाला फॉल्स आहे ना, दोन्ही पण ट्रू नाही आहेत. म्हणजे यात सी स्टेटमेंट मध्ये जे हे जे इफ नंतर जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, एफ झाली. आणि देन म्हणजे काय इम्प्लिकेशन, 5 इम्प्लाइज 6 5 + 6 इज 17, हे पण फॉल्स आहे. म्हणजे इथे काय तयार होतंय, एफ इम्प्लाइज एफ, हे थर्ड स्टेटमेंट काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. ठीक आहे, आता चेक करा, आन्सर चेक करायचं आपलं कुठे ते. फर्स्ट आणि फर्स्ट आपला ट्रू आहे. ओके, ए इज ट्रू वाईल बी अँड सी आर फॉल्स. करेक्ट आहे, पहिलाच ऑप्शन आपला करेक्ट आन्सर असेल, कारण फर्स्ट वाला ट्रू मिळाला आपल्याला, सेकंड फॉल्स आहे, थर्ड फॉल्स आहे. म्हणजे फर्स्ट इज ट्रू, ए इज ट्रू अँड बी अँड सी आर फॉल्स, हे तुमचं आन्सर असणार आहे. ठीक आहे ना, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ओके, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ इन्व्हर्स, या टाईपचा क्वेश्चन ऑलरेडी आपण केला एक, तरी पण एक पुन्हा करून घेऊ लगेच, फास्ट मध्ये करायचंय. आधी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पाहिजे, इन्व्हर्स ऑफ, याचा इन्व्हर्स तुम्हाला पहिले बनवायचा. इन्व्हर्स म्हणजे काय, ऑर्डर न चेंज करता दोघांचे पण निगेशन बनवायचे. हे निगेशन पी असेल पहिले, इम्प्लाइज या ब्रॅकेटचं निगेशन. ठीक आहे, आता काय करायचं, याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, इन्व्हर्सचा, आता इन्व्हर्स बनवला, इन्व्हर्सचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बनवायचा आहे. हे आपण याचा इन्व्हर्स तयार केला पहिल्या स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार, याचा आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बनवणार. म्हणजे ऑर्डर पण बदलायची, निगेशन पण घ्यायचे. म्हणजे हा वाला ब्रॅकेट पहिले होईल, याचं निगेशन घ्यायचं, म्हणजे आता निगेशन जाणार आहे. तर काय होईल ते, इथे मिळालं आपल्याला पी इम्प्लाइज क्यू, एवढंच राहिलं फक्त, आणि इम्प्लाइज याचं पण निगेशन, हे दोन्ही पण निगेशन घ्यायचं ऑर्डर बदलून, तर इथे फक्त पी राहील. म्हणजे असा आन्सर असायला पाहिजे, बट असा काही ऑप्शन आपल्याकडे नाहीये. मग आपण काय करायचं की हे जे इम्प्लिकेशन आहे याला सिम्प्लिफाय करा. याचा सिम्प्लिफाईड फॉर्म काय असतोय, निगेशन पी ऑर क्यू इम्प्लाइज पी, असा आन्सर आहे का चेक करायचं. मग निगेशन पी ऑर क्यू इम्प्लाइज पी, येस, ऑप्शन बी याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, सिंपल आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ दिस स्टेटमेंट असं विचारलंय.
या स्टेटमेंटचा पहिला इनव्हर्स बनवा, इनव्हर्स झाला की मग त्याचा काउंटर पॉझिटिव्ह बनवा. थोडंफार सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. ठीक आहे, ओके. येस, हाच होता आपला शेवटचा क्वेश्चन. 2024चा हा लास्ट क्वेश्चन आपण केला. 24चे बरेचसे क्वेश्चन केलेत म्हणजे याच्यामध्ये चेक करा एकदा. तर हा लॉजिक चॅप्टर इथे संपलेला आहे आणि सगळ्यात सोपा आणि खूप खूप जास्त सोपा मला तर म्हणावं लागेल. 12th मधला सगळ्यात सोपा चॅप्टर असेल हा. थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. फर्स्ट व्हिडिओमध्ये सगळं थेरटिकल गोष्टी सांगितलेल्या आहेत, काय काय त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत, कसे अप्लाय करायचे. तो व्हिडिओ चांगला व्यवस्थित बघा. सेकंड व्हिडिओमध्ये आपण PYQ सॉल्व्ह केलेत. ह्या सगळ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. तुमच्या बुकमध्ये अजून क्वेश्चन असतील त्यांची प्रॅक्टिस करा. आणि या क्वेश्चनवरती 1 किंवा 2 क्वेश्चन, तर या चॅप्टरवरती 1 किंवा 2 क्वेश्चन CET मध्ये असणार आहेत. ठीक आहे ना. त्यामुळे 2 मार्क मिनिमम, तर मला 2 क्वेश्चन असायला पाहिजे असं वाटतंय. म्हणजे 4 मार्क तर फिक्स असतीलच या चॅप्टरवरती. म्हणजे जवळपास 4% वेटेज या चॅप्टरला आहे मॅथ्समध्ये आपल्या. तर सोपा पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणि स्कोरिंग चॅप्टर, ज्याच्यामध्ये आपण तो स्कोर 100% जितका 1 येईल किंवा 2 क्वेश्चन, जे काही क्वेश्चन याच्यामध्ये येतील ते सगळे आपण करेक्ट करू शकतो असा चॅप्टर हा. ठीक आहे ना. तर हे थोडी प्रॅक्टिसची गरज असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर चालू करणार आहोत, मॅट्रिक्स. त्यासाठी तोपर्यंत हा चॅप्टर पूर्ण करा. ठीक आहे, थँक्यू.